नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. इकॉनॉमिक्सच्या या लेक्चर सिरीजमध्ये तुम्हा सगळ्यांचे सहर्ष स्वागत. आता आपण इकॉनॉमिक्सचा पुढचा टॉपिक पाहत आहोत आणि ते पाहण्यापूर्वी तुम्हाला मी सिलेबसमधील पॉईंट दाखवतो. ॲक्च्युली आपण यापूर्वी जे काही कोअर इकॉनॉमिक्सचे टॉपिक्स आहेत ते ऑलरेडी लेक्चरमध्ये कव्हर केले होते. फक्त जे GS4 स्पेसिफिक म्हणजे राज्यसेवा मुख्य परीक्षाच्या दृष्टीने काही टॉपिक्स आहेत ते टॉपिक्स आपण याच्यामध्ये आपण ॲडिशन करून घेतोय. तर तुम्हाला व्यापार चक्र हा टॉपिक दिसत असेल, बरोबर. तर व्यापार चक्रावर प्रश्न विचारला जातो ॲटलिस्ट एक तरी, आणि तो प्रश्न जर तुम्ही कन्सेप्च्युअली सॉल्व्ह केला तर तुम्हाला बऱ्यापैकी तो सॉल्व्ह करता येईल. अशा प्रकारे प्रश्न असतो हा. जर तुम्ही त्या ठिकाणी काहीतरी लॉजिक लावून सॉल्व्ह करत असाल तर कदाचित तो तुमचा चुकू शकतो. त्यामुळे तुम्हाला कन्सेप्च्युअली तो माहीत असणं गरजेचं आहे. व्यापार सायकल किंवा बिझनेस सायकल म्हणजे काय, तर त्याला आपण इंग्लिशमध्ये ट्रेड सायकल म्हणतात, तर त्याला बिझनेस सायकल देखील म्हटलं जातं, राईट. तर याचा आपण सध्या याच्यामध्ये अभ्यास करूया. तर मी तुम्हाला दाखवतो ते म्हणजे बिझनेस सायकल किंवा ट्रेड सायकल. तर लक्षात घ्या, याच्यावर प्रश्न म्हणजे मागच्या वर्षी विचारला होता आणि प्रश्न त्यांनी थोडंसं त्या ठिकाणी काय केलं होतं, गंडवलं होतं. म्हणजे काय, तर कुठल्याही व्यापार चक्राच्या 4 अवस्था असतात, तर त्यांनी 3 दिल्या होत्या ऑप्शनमध्ये. बऱ्याच जणांना ते माहीत असेल नसेल, पण इझी क्वेश्चन होतं. तर तुम्ही जर बेसिक कन्सेप्ट जर क्लिअर केले असेल तर आपण लेक्चरला सुरुवात करूया. तर ते म्हणजे बिझनेस सायकल किंवा ट्रेड सायकल, राईट. तर लक्षात घ्या, तुम्ही कुठल्याही मार्केटमध्ये जाल, म्हणजे आपण नॉर्मल मार्केट नाही बोलत, आपण एक थेरॉटिकल अँगलने बोलतोय. तर कुठल्या मार्केटमध्ये लक्षात घ्या, तुम्हाला एक दिसेल गोष्ट, ते म्हणजे ते एक असते तेजी आणि दुसरी असते मंदी, बरोबर का. तुम्ही सगळीकडे ऐकलं असेल की तेजी आली मार्केटमध्ये मंदी आली. तर ह्या झाल्या 2 महत्वाच्या गोष्टी, पण याच्या व्यतिरिक्त देखील बाकीच्या बऱ्याचशा गोष्टी होत असतात, बरोबर का. त्या सगळ्या गोष्टी त्याला म्हणतात बिझनेस सायकल. म्हणजे सगळ्या गोष्टी ज्याच्यामध्ये येतात त्याला आपण म्हणतो बिझनेस सायकल किंवा ट्रेड सायकल किंवा व्यापार चक्र. त्याच्यामध्ये टोटल किती अवस्था असतात, तर लक्षात घ्या मित्रांनो, याच्यामध्ये टोटल 4 अवस्था असतात असं कोणी सांगितलं होतं. तर एक थिंकर आहे, ते म्हणजे मिशेल नावाचे. कोण? मिशेल नावाचे. त्यांनी त्या पुस्तकामध्ये मेजरिंग बिझनेस सायकल या पुस्तकामध्ये त्यांनी व्यापार चक्राच्या 4 प्रमुख अवस्था सांगितल्यात, आणि हाच प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करायचा होता PYQ मध्ये. तर कसं असतं मित्रांनो, लक्षात घ्या, कुठल्या मार्केटमध्ये आपल्याला माहिती की काही काळापुरतं त्या ठिकाणी मार्केट असं बूम होत असतं. बूम बूम म्हणजे काय, अशी त्याच्यामध्ये तेजी येत असते, त्याला म्हणतो प्रॉस्पेरिटी. याला काय म्हणतात, प्रॉस्पेरिटी किंवा तेजी म्हणतो आपण, हे तेजी. त्याच्यानंतर काय होतं, अचानक त्याच्यामध्ये काहीतरी प्रॉब्लेम येतो आणि तो फुगा फुटतो. म्हणजे काय होतं, त्याच्यामध्ये घसरण निघाल, तुम्हाला घसरण दिसते. एक्झाम्पल घ्या, कधी कधी तुम्ही जर स्टॉक एक्सचेंज वगैरे फॉलो करत असाल तर त्या ठिकाणी बघा, एकदम जो सेन्सेक्स असतो तो एकदम असा उसळी घेतो आणि नंतर तो एकदम ढपकनी खाली पडतो, बरोबर. तर हे जे आहे याला म्हणतात तेजी आली आणि मग घसरण झाली. एक एक्झाम्पल दिलं तुम्हाला मी, राईट. तर ह्याच्यामध्ये काय होतं मित्रांनो, आता घसरण झाली, पण हे घसरण किती होतं हे बऱ्याचशा गोष्टीवर डिपेंड असतं. म्हणजे ती घसरण किती झाली, त्या ठिकाणचे फॅक्टर्स कुठले आहेत. कधी कधी घसरण ही तुम्हाला ही जी आडवी लाईन दिसते का, म्हणजे ही नॉर्मल काढली मी, इथपर्यंतच मर्यादित राहते. पण कधी कधी ती एवढी खाली जाते म्हणजे ती स्वतःला सावरता येत नाही आणि मग ते एकदम खड्ड्यात जाते मित्रांनो. आपल्या भाषेमध्ये सांगायचं खड्ड्यात, आपण नाही म्हणत का आपली इकॉनॉमी खड्ड्यामध्ये गेली, तशा प्रकारे. तर इकॉनॉमी खड्ड्यामध्ये जाते म्हणजे काय, तर तुम्ही एकदम जाता त्या मंदीच्या अवस्थेमध्ये. मंदी एक अशी अवस्था असते मित्रांनो, इथून बाहेर पडणं थोडंसं मुश्किल असतं. कारण का, जे काय फॅक्टर्स असतात इकॉनॉमीला बूस्ट करण्यासाठीचे, ते सगळे फॅक्टर बऱ्यापैकी इनॅक्टिव्ह झालेले असतात. सरकारने प्रयत्न करून देखील ते काय होतं, ते त्या ठिकाणीहून अर्थव्यवस्था उसळी घेत नाही. ठीक आहे, आता त्याला बरेचसे काहींना काही महिने लागू शकतात, काहींना वर्ष लागू शकतात. तुम्ही जर पाहिलं असेल, आपल्याला माहिती आहे की अमेरिकेमध्ये मंदी येते, युरोपियन कंट्रीजमध्ये मंदी येते. यांच्या ठिकाणी मंदी काय आहे, त्याचं कारण का, यांच्यामध्ये ह्या ज्या व्यापाराच्या ज्या तुम्हाला चक्राच्या अवस्था दिसतात ह्या खूप स्ट्रॉंग असतात. म्हणजे कधी मंदी तेजी ह्या अवस्था कायम चालू असतात. पण भारतासारखे जे विकसनशील देश आहेत, कुठले विकसनशील देशामध्ये शक्यतो अशा अवस्था तुम्हाला कमी दिसतात. कारण का, तर लक्षात घ्या, जे डेव्हलप कंट्री आहेत म्हणजे काय विकसित देश आहेत, विकसित देशामध्ये ज्या अर्थव्यवस्था असतात ह्या मार्केट ड्रिव्हन असतात. मार्केट ड्रिव्हन म्हणजे काय,
तर बाजारानुसार चालणार आहे. बाजारानुसार म्हणजे काय, तर डिमांड अँड सप्लायनुसार चालणार आहे, मागणी आणि पुरवठ्यानुसार. आलं लक्षात? डिमांड आणि सप्लायनुसार चालतात त्या, बरोबर. पण ज्या विकसनशील अर्थव्यवस्था असतात त्याच्यामध्ये कसा असतो, सरकारचा हस्तक्षेप असतो. या ठिकाणी बाजाराचा रोल असतो, नाही असं नाही. तो 0 नसतो आणि 100 पण नसतो, तो नॉमिनल असतो. याच्यामध्ये मेन रोल कोणाचा असतो लक्षात घ्या मित्रांनो, सरकार हस्तक्षेप करते. आता सरकार स्वतःहून करेल किंवा त्यांची जी मध्यवर्ती बँक असते, म्हणजे फॉर एक्झाम्पल आरबीआय पकडू आपण, तर आरबीआयच्या माध्यमातून काय करते, त्या ठिकाणी हस्तक्षेप करत असते. मग वेगवेगळ्या कारणासाठी, म्हणजे एक्झाम्पल तुम्हाला सांगतो मी. समजा भारतामध्ये महागाई खूप वाढली, तर मग आरबीआय काय करतं आपल्याला माहितीये, रेपो रेट जे आहे ना ते वाढून ठेवते. कारण का, रेपो रेट असा कसला रेट आपल्याला माहिती की रेपो रेट नसर आपण काय केलं जातं, तर ज्या दराने आरबीआय बँकांना कर्ज देते आपण त्याला रेपो रेट म्हणतो, बरोबर. आणि असं कर्ज जर समजा बँकांना आरबीआय कडनं महाग भेटलं, तर मग बँका काय करतात, त्यांना जर कर्ज आरबीआय कडनं महाग भेटलं असेल, मग त्या कर्ज देखील त्यांच्या ग्राहकांना देताना महाग दराने देतात. म्हणजे काय करतात, जास्त व्याज दराने ते कर्ज त्यांच्या ग्राहकांना देतात आणि त्याच्यामुळे मग कर्ज महागतं. कर्ज महागलं म्हणजे काय, तर थोडक्यामध्ये मार्केटमध्ये पैसा कमी येतो आणि त्याच्यामुळे ती महागाई कमी व्हायला मदत होते. हे सगळ्या गोष्टी आपण ऑलरेडी डिटेलमध्ये कुठं पाहिल्यात, तर महागाईच्या चॅप्टरमध्ये पाहिलेले आहेत. तुम्ही असं म्हणू नका की सर एवढं तुम्ही का सांगताय. ठीक आहे, तर तुम्हाला जसं एक रेफरन्स द्यायचा होता मला, की हे कशा प्रकारे आपण लिंक करू शकतो. लक्षात काय, इकॉनॉमिक्स हा आहे ना प्युअरली कन्सेप्च्युअल सब्जेक्ट आहे. हा ठीक आहे, आपल्याला एक्झामच्या अँगलने काय फॅक्ट्स लक्षात ठेवायला लागतात, पण तुम्ही जर कन्सेप्ट लक्षात ठेवली तर मला नाही वाटत की तुम्हाला इकॉनॉमिक्स अवघड जाईल. तुम्ही कन्सेप्टची गोष्ट लक्षात ठेवा. तुम्ही आपल्याला सांगत होतं की बिझनेस सायकल, तर बघा तेजी आली, अजून काहीतरी कशी घटना घडली की ते काय जाते, अर्थव्यवस्था घसरत घसरत जाते आणि ते जाते मंदीच्या अवस्थेमध्ये. म्हणजे नॉर्मल रिसेशन इज ठीक आहे, लक्षात घ्या, घसरण म्हणजे नॉर्मल कंडिशन चालते. पण डिप्रेशन लक्षात घ्या, ही त्याची पुढची स्टेज आहे. आलं लक्षात? म्हणजे थोडक्यात ती अर्थव्यवस्था त्या ठिकाणून बाहेर यायला खूप वर्ष लागू शकतात, काही महिने लागू शकतात, त्याला खूप सारे प्रयत्न करावे लागतात. ते असते तुमची मंदीची अवस्था. आलं लक्षात? आणि ऍक्च्युली मंदीच्या पुढची पण अवस्था असते, पण ते आपण त्याच्यामध्ये घेत नाही, त्याला म्हणतात महामंदी. राईट? त्याला त्याला म्हणतात ग्रेट डिप्रेशन. त्याला काय म्हणतात, ग्रेट डिप्रेशन. आणि अशी अवस्था जगामध्ये एकदाच आली होती माझ्या मते, ती म्हणजे कधी, तर 1929ला. राईट? तर तुम्ही इतिहासामध्ये कधीतरी वाचला असेल वर्ल्ड हिस्ट्रीमध्ये, तर जागतिक मंदी, महामंदी. आलं लक्षात? त्याला ग्रेट डिप्रेशन म्हणतात. पण नॉर्मली ह्या 4च अवस्था कन्सिडर केल्या जातात. तुम्ही एवढ्याच 4 पाठ लक्षात करा. त्या म्हणजे कुठल्या, तर तेजी म्हणजे काय, तुमची बूम आली, नंतर घसरण झाली म्हणजे काय, रिसेशन झालं, आणि तिसरी असते तुमची मंदी. मंदी म्हणजे काय, या ठिकाणी तुमची अर्थव्यवस्था डबक्यात सध्या अडकून पडली आहे, हिला वर येणं थोडंसं मुश्किल आहे. आणि आता हिला वर काढण्यासाठी आपल्याला काय करायचंय, तर त्याला काय करायचंय, स्टिम्युलस द्यायचं आहे, त्याला डोस द्यायचा आहे, त्याला काय द्यायचं, काहीतरी प्रेरणा द्यायची. तेव्हा कुठं काय होईल, तर ती वर येईल. म्हणजे काय होईल, ते अर्थव्यवस्था रिकवर होईल. त्याला म्हणतात पुनरुज्जीवन, अर्थात पुनर्प्राप्ती. ठीक आहे, तुम्ही इंग्लिशमध्ये लक्षात ठेवा, रिकव्हरी खूप इझी शब्द आहे, ते पुनरुज्जीवन खूपच टेक्निकल शब्द होते इंग्लिशच्या मानाने. तर पुनरुज्जीवन किंवा पुनर्प्राप्ती किंवा मराठीमध्ये सांगितलं मी तुम्हाला, इंग्लिशमध्ये तुम्ही रिकव्हरी लक्षात ठेवू शकता. आलं लक्षात? आणि जेव्हा तिचं पुनरुज्जीवन होतं, ते पुन्हा काय करते, पुन्हा ती तेजीच्या अवस्थेमध्ये जाऊ शकते. ही सायकल मित्रांनो कायम रिपीट होत असते. म्हणजे काय, बूम बस्ट, बूम बस्ट. आलं लक्षात? म्हणजे साईन वेव्ह तुम्ही पाहिली असेल सायन्समध्ये, तर साईन वेव्ह सारखी ही सिच्युएशन कायम चालू असते. शक्यतो ही अवस्था कुठं दिसतात तुम्हाला, व्यापार चक्राच्या त्या डेव्हलप कंट्रीजमध्ये दिसतात. कुठं, विकसित देशांमध्ये. विकसनशील देशामध्ये शक्यतो या सायकल तुम्हाला कमी प्रमाणात दिसतात, कारण तुम्हाला कारण मी सांगितलंय. ठीक आहे, तर हे झालं तुमच्या अवस्था. आणि याच्यानुसार ह्या रिकव्हरीचे पण भरपूर टाईप्स आहेत. म्हणजे काय, रिकव्हरी, एखादी अर्थव्यवस्था समजा ती डिप्रेशन मध्ये गेली, काही रिसेशन मध्ये गेली, तर पुन्हा कशी वर येऊ शकते, याच्या मी तुम्हाला ऑलरेडी मी एका लेक्चरमध्ये, म्हणजे आपलं पहिलं बेसिक लेक्चर जे झालं त्याच्यामध्ये ऑलरेडी मी तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्यात की पुनर्प्राप्ती कशा प्रकारे होऊ शकते, म्हणजे रिकव्हरी कशा प्रकारे होऊ शकते. तर व्ही आकाराची, यू आकाराची, एल आकाराची, डब्ल्यू आकाराची, के आकाराची आणि नायके च्या लोगोच्या आकाराची, अशा वेगवेगळ्या पुनर्प्राप्ती आहेत. हे ऑलरेडी आपण जे बेसिक लेक्चर घेतलं होतं त्याच्यामध्ये ऑलरेडी या गोष्टी मी एक्सप्लेन करून सांगितल्यात. त्याच्यामुळे आपण या ठिकाणी ते रिपीट करणार नाहीये. तुमच्यापैकी कोणाला जर हे गोष्टी नवीन असेल, तुम्ही त्या ठिकाणी ते लेक्चर पाहू शकता, नो डाऊट. तर आपण याच्यानंतर पुढचा टॉपिक घेणार आहोत, ते म्हणजे ऍक्च्युअली टॉपिक नाही, तो सब टॉपिकच आहे. तो म्हणजे तुमच्या वेगवेगळ्या थिरीज, कशाच्या, ट्रेड सायकलच्या, अर्थात बिझनेस सायकलच्या वेगवेगळ्या सिद्धांत म्हणू शकतो आपण, किंवा व्यापार चक्राचे सिद्धांत, याच्यावर प्रश्न विचारला जातो. मागच्या वर्षी त्यांनी जॉन केन्सचा विचारला होता, इफेक्टिव्ह डिमांड थिअरीवाला.
ठीक आहे. तर तो देखील आपण कव्हर करणार आहोत आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला ह्या गोष्टी कन्सेप्च्युअली लक्षात ठेवायच्या आहेत. तर तुम्ही कन्सेप्च्युअली लक्षात ठेवला तर तुम्हाला एक्झाममध्ये पाठ करायची गरज पडत नाही. ठीक आहे. तर जॉन केन्स याच्यामध्ये खूप महत्त्वाचा व्यक्ती आहे. कारण कसं त्याला बरेच अर्थव्यवस्था फॉलो करत असतात. त्याचं काय म्हणणं होतं, व्यापार चक्र म्हणजे काय? त्यांनी बघा थोडक्यामध्ये त्याच्या भाषेमध्ये सांगितले. व्यापार चक्रामध्ये नेमकं काय होत असतं, तर भाववाढ आणि अल्प बेरोजगारी अशा असणारा कालखंड म्हणजे तेजीचा कालखंड. तर तेजीमध्ये काय असते, तर भाववाढ असते आणि बेरोजगारी कशी असते, अल्प असते. म्हणजे काय, एम्प्लॉयमेंट जास्त प्रमाणात असते. आणि दुसरा एक कालखंड असतो त्याच्या उलटा, तो म्हणजे काय, तर बेरोजगारी जास्त आहे, राईट, आणि त्या ठिकाणी मंदी असते. आलं लक्षात? म्हणजे एकमेकांच्या अपोजिट गोष्टी आहेत. ह्या गोष्टी आता तुमच्याकडे व्यापार चक्रामध्ये. पुन्हा सांगतो, व्यापार चक्रामध्ये त्याने दोन कालखंड सांगितले. एक आहे तुमची तेजी आणि मंदी. तेजी बरोबर काय असते, तर बेरोजगारी अल्प स्वरूपाची असते. ठीक आहे, आणि भाववाढ जास्त असते. पण मंदीमध्ये कसं असतं, बेरोजगारी जास्त असते. हे जर तुम्ही इंग्लिशमध्ये सांगितलं तर ट्रेड सायकलची त्यांनी डेफिनेशन कशी केली, इट इज कंपोज ऑफ पिरियड्स ऑफ गुड ट्रेड characterized by rising prices and low unemployment percentages altering with the periods of bad trade characterized by falling prices and high unemployment percentage. आता एवढं तुम्हाला लक्षात ठेवायचं नाही डेफिनेशन, तुम्हाला एक्झाम मध्ये शक्यतो विचारणार पण नाही. तुम्हाला फक्त लक्षात काय ठेवायचंय, तेजीमध्ये काय आहे तुम्हाला शॉर्टमध्ये लिहून ठेवा तुम्ही. तेजीमध्ये काय, तुमची भाववाढ आहे, बरोबर का, भाववाढ आहे. आणि बेरोजगारी काही कमी आहे, म्हणजे अल्प बेरोजगारी म्हणजे काय, थोडक्यामध्ये फुल एम्प्लॉयमेंट असं म्हणू शकतो आपण बऱ्यापैकी, म्हणजे बऱ्यापैकी लोकांना बेरोजगार आहेत. ठीक आहे. आणि मंदीच्या अवस्थेमध्ये काय असते, तर मंदीमध्ये लक्षात घ्यायचं उलट पकडायचं. म्हणजे काय, तर भाववाढीचं आपण उलट पकडायचं. म्हणजे काय असते, तर भाव खाली पडले, बरोबर का, भाव पडले थोडक्यामध्ये. आणि बेरोजगारी कशी होती, अल्प होती. आता काय वाढणार, जास्त बेरोजगारी वाढणार, बरोबर का. म्हणजे काय, वर लोकांना रोजगार होता, या ठिकाणी रोजगार गेला त्यांचा, असं समजू शकतो अल्प बेरोजगारी. कारण बघा ना, मंदीमध्ये काय होतं आपल्याला माहिती आहे, मंदीमध्ये वस्तूंची जी मागणी असते ती कमी होती. मागणी कमी झाली, ती प्रोडक्शन थांबावं लागतं. मग कंपन्या काय करतात, कामगारांना डच्चू देतात. डच्चू देतात म्हणजे कामावरून काढून टाकतात. मग काय होतं, मग त्या ठिकाणी तर बेरोजगारी वाढते, बरोबर का. म्हणून तो लक्षात घ्या, मंदी ही कशाची लिंक केलेली आहे, तर तुमचे भाव पडले. भाव पडल्यामुळे काय होतं, तुम्हाला सांगितले की मागणी कमी होती वस्तूंची, त्या ठिकाणी मग कामगारांची कपात होते आणि मग त्या ठिकाणी बेरोजगारी वाढते. त्याच्या उलट काय होते तेजीमध्ये, तर भाव वाढलेले असतात. भाव वाढल्यामुळे काय होतं, वस्तूंची मागणी वाढलेली असते. आपल्याला माहिती आहे, वस्तूंची मागणी वाढली की मग ते प्रोडक्शन करण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं, जास्त कामगार बोलावे लागतात. जास्त कामगार बोलवणं म्हणजेच काय, तर तुम्ही लोकांना रोजगार देताय. म्हणजेच काय होतं, या ठिकाणी बेरोजगारी कशी होते, अल्प होऊन जाते. आलं लक्षात. तर हे जे दोन कालखंड एकमेकांच्या विरोधात, त्याला त्यांनी बिझनेस सायकल असं म्हटलेलं आहे. कुणी, जॉन केन्सनी. तर आपल्याला महत्वाचं आता पाहायचं ते म्हणजे थिअरीज ऑफ ट्रेड सायकल. मित्रांनो, याला थोडंसं काय करतो, क्लीन करतो. थिअरीज ऑफ ट्रेड सायकल. तुमच्यापैकी जर कोणाला याच्यामध्ये नोट्स बनवून घ्यायचे असतील तर तुम्ही नोट्स बनवून घ्या. आलं लक्षात. तुम्ही लेक्चरमध्ये, चालू लेक्चरमध्ये नोटबुकमध्ये नोट डाऊन करू शकता. आले लक्षात. तुम्ही पुस्तकामध्ये लिहू शकता. कारण कसं आहे, काही काही एक्स्ट्रा गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला मी एक्सप्लेन करून सांगते. आलं लक्षात. कारण पुस्तकामध्ये इच अँड एव्हरी पॉईंट बारीकमध्ये सांगणं पॉसिबल नसतं. आलं लक्षात. नाहीतर ते पुस्तक, ते 1,00,000 पानांचं जरी पुस्तक बनवलं तरी ते कमी पडून जाईल. त्यामुळेच तर आपण ही बॅच घेतोय ना. आलं लक्षात. त्याच्यामुळे लक्षात घ्या, तुम्हाला ज्या काही गोष्टी कळत नाही त्यामुळे तुम्ही त्या पुस्तकात त्या ठिकाणी लिहू शकता. जर तुम्हाला वाटतं की या ठिकाणी मला अशा प्रकारे लक्षात राहील, तुम्ही लिहू शकता. हे झालं जॉन केनचं. आता पुढचं लक्षात घ्या, ते म्हणजे थिअरीज ऑफ ट्रेड सायकल. तर व्यापार चक्राचे सिद्धांत आपण दोन प्रकारे क्लासिफाय करू शकतो. तर कुठल्या प्रकारे, एक आहे तुमचा नॉन मॉनिटरी थिअरीज, नॉन मॉनिटरी थिअरीज, आणि दुसरं तुमचं मॉनिटरी थिअरीज. तर मॉनिटरी थिअरीज म्हणजे काय मित्रांनो, म्हणजे ज्या ठिकाणी तुम्ही पैसा, चलन, आलं लक्षात, का त्यांचे जो उपलब्ध असते, म्हणजे पैशाची उपलब्धता, चलनाची उपलब्धता, त्याचा जो भ्रमण कालावधी असतो, या सगळ्या गोष्टींचा तुम्ही व्यापार चक्राशी जो संबंध असतो तो विचारात घेता. म्हणजे मेन फॅक्टर काय, मॉनिटरी म्हणजे का पैसा. सिंपल भाषेमध्ये सांगतो, पैसा आणि चलन ह्याच्या संबंधात ज्या काही गोष्टी असतील त्या गोष्टी आता तुमच्या मॉनिटरी थिअरीज ऑफ ट्रेड सायकल. आणि दुसरं असं तुमचं नॉन मॉनिटरीज, म्हणजे नावातच आहे, म्हणजे पैसा आणि चलन यांचा संबंध नसणाऱ्या, आल्या लक्षात, यांचा व्यापार चक्राशी संबंध शक्यतो बऱ्यापैकी कमी असतो किंवा नसतो, तर म्हणायचं नॉन मॉनिटरीज. तेवढं बेसिक कॉमन सेन्स तुम्हाला कळून येत असेल माझ्या मते. आपण एक एक घेऊया, याच्यामध्ये सुरुवात करूया आपण, तो म्हणजे नॉन मॉनिटरी थिअरीज ऑफ ट्रेड सायकल. तर याच्यामध्ये बघा, तुम्हाला काही ठराविक नावं लक्षात ठेवायचे. म्हणजे विचारवंत, तुम्हाला एक्झामला काय विचारतात, विचारवंत, त्याचं पुस्तक आणि त्यांनी काय थिअरी लिहिली वगैरे, किंवा त्याची काय थिअरी आहे, याच्यामध्ये तुम्हाला थोडक्यात क्रक्स लक्षात ठेवायचा. तर सुरुवात करतोय आपण.
नॉन मॉनिटरी थिरीज ऑफ ट्रेड सायकल, अर्थात व्यापार चक्राचे अमौद्रिक. अमौद्रिक म्हणजे काय, तर पैसा आणि चलनाचं जास्त आपण डोकं विचारात घ्यायचं नाही. तर सुरुवात होते आपल्या लक्षात घ्या सनस्पॉट थेरी. तर सनस्पॉट थेरी लक्षात घ्या सगळ्यात जुना सिद्धांत आहे. यालाच मराठीमध्ये आपण सौर डाग असं देखील म्हणतो. तर सनस्पॉट तुम्ही हा जॉग्राफीमध्ये टर्म कुठेतरी ऐकले असेल. तर सनस्पॉट म्हणजे काय, सौर डाग. तर यांचं काय म्हणणं आहे, ज्या सौर डाग असतात कशामध्ये, हवामानामध्ये, बरोबर का, हा हवामानाच्या संदर्भात सिद्धांत आहे. याने काय केले, याने जॉग्राफीची लिंकेजेस केलेत कुठं, इकॉनॉमिक्सशी, आणि त्या प्रकारे सिद्धांत बनवला मित्रांनो. सिंपल भाषेमध्ये सांगतो, तर आपल्याला माहिती की ज्या सनस्पॉट येतात, राईट, तर त्या ठिकाणी बऱ्यापैकी काय होतं, आवर्षण पडतं, पाऊस कमी पडतो. आणि त्या ठिकाणी काय होतं, मग आपल्याला माहिती की पाऊस कमी पडलेला असेल तर मग कृषीत उत्पादन कमी होईल, आणि मग उत्पादन वाढले की मंदी येणार, असं यांचं म्हणणं आहे. पण यांचं म्हणणं की ज्या सनस्पॉट नसेल, म्हणजे सौर डाग नसेल, त्या ठिकाणी काय होतं, मग पर्जन्य रेग्युलर प्रमाणात, मोठ्या प्रमाणात होतं, कृषी उत्पादन वाढतं. आणि कृषी उत्पादन वाढलं म्हणजे काय, तुमची तेजी वाढते, म्हणजे काय, मार्केटमध्ये बूम येते, बूम, तेजी येते, आलं लक्षात. आणि त्याच्यामुळे मग तुमची अर्थव्यवस्था चांगली घोडदौड करते. पण त्याच्या उलट सांगितलं काय, जर जास्त तुमचा सौर डाग असेल, म्हणजे काय, सनस्पॉट असेल, तर मग त्या अर्थव्यवस्था काय होते, मंदी जाते, असं या थिअरीने सांगितलंय. म्हणजे काय, तर जॉग्राफीशी लिंकेजेस कुठे केले त्यांनी, इकॉनॉमीशी केलेत, असं सांगणारं कोण, सनस्पॉट थिअरी. तर हे कोणी दिलं होतं मित्रांनो, ते थिंकरचे नाव लक्षात ठेवा, W.S. जेवन्स. कोण, W.S. जेवन्स आणि H.C. मूर यांनी हे सांगितले होते. जेवॉन्स आणि मूर, राईट. तर तुम्हाला हे थिंकर लक्षात ठेवायचे. तर तुम्ही कसं लक्षात ठेवू शकता, तुम्ही सरळ सरळ तुम्हाला मी ट्रिक सांगतो. तुम्ही मोजे लक्षात ठेवा, मोजे, मोजे घालतो ना आपल्या पायात, तसे मोजे. तर M.O. आणि जे, मो म्हणजे काय, मूर, आणि जे म्हणजे काय, जेव्हा. मोजे लक्षात ठेवा, असं लक्षात ठेवा की तुमच्या मोज्यावर डाग पडले, कशा पडले, डाग पडले, असं तुम्ही लक्षात ठेवून करू शकता. आणि लक्षात, तर हे बघा, मी तुम्हाला ट्रिक वगैरे सांगतोय, हे काही मी तुम्हाला सांगणं कंपल्सरी नाही, हे जास्त मला वाटतं की तुम्ही कुठेतरी तुम्हाला लक्षात राहतील. तुम्ही तुमच्या अँगल देखील लक्षात ठेवू शकता, असं नाही की माझ्याच लक्षात ठेवा, आलं लक्षात. पण मी सांगितलेल्या ट्रिक्स बऱ्याच लोकांना आवडतात, त्याच्यामुळे मी सांगत असतो. तुम्हाला तुमच्या स्वतःच्या असतील, तुम्ही बनवू शकता, त्यात नो डाऊट. ठीक आहे. तर मोजे मी काय सांगितलं, मी सनस्पॉट थिअरी, डाग पडलेत मोज्यांवर. तर हे आलं लक्षात. आता याच्यामध्ये याच्या त्रुटीत लक्षात घ्या, ही सिद्धांत सांगितलाय, तुम्ही कुठला सिद्धांत घ्या, तुम्हाला त्याच्यामध्ये त्रुटी सापडतीलच, बरोबर का. जगामध्ये कुठलीही गोष्ट अशी परफेक्ट नाही, आयडियल नाही, त्याच्यामध्ये काही ना काही त्रुटी असतात. तर ह्या सिद्धांताच्या त्रुटी काय, तर यांचं काय म्हणणं आहे, तुम्ही सौर डाग सिद्धांत सांगितला, मान्य आहे. तुम्ही काय केलं, जॉग्राफीचे लिंकेज इकॉनॉमिकशी केलं, म्हणजे काय, सौर डाग आला की शेतीत उत्पादन कमी होतंय. पण हे काय बोलले, तुम्ही ह्या गोष्टी कुठे लागू करू शकता, ज्या ठिकाणी शेती, ती अर्थव्यवस्था शेतीवर अवलंबून असेल तर, बरोबर ना. जसं की भारतासारखी अर्थव्यवस्था आहे, किंवा ज्या विकसनशील देश आहेत बऱ्यापैकी, विकसनशील देशामध्ये ठीक आहे, पण जो देश कसा आहे, विकसित आहे मित्रांनो, तर विकसित देशामध्ये या गोष्टी चालतील का. विकसित देशामध्ये शेतीचं कसं असतं ना, कॉन्ट्रीब्युशन जीडीपी मधलं खूप नगण्य असतं. त्या ठिकाणी काय मेन फॅक्टर असतो, त्या ठिकाणी इंडस्ट्री. इंडस्ट्री म्हणजे काय, उद्योग, आणि सर्व्हिसेस म्हणजे सेवा, हे दोन महत्वाचे फॅक्टर असतात जे जीडीपीला कॉन्ट्रीब्युट करतात, आणि बाकी गोष्टीमध्ये त्यांचा हातभार असतो. पण शेतीच्या बाबतीत सांगायचं झालं तर त्या ठिकाणी ते जास्त कॉन्ट्रीब्युट करत नाही. मग तुम्ही या ठिकाणी कसं काय म्हणू शकता की त्या ठिकाणी सनस्पॉट थिअरी काम करेल, आलं लक्षात. त्याच्यामुळे ही ह्या सिद्धांताची त्रुटी आहे की तुम्ही विकसनशील देश किंवा अविकसित देशाला लागू शकता, पण डेव्हलप कंट्रीला लागू होत नाही. आणि आता आपल्याला माहिती आहे की जगामध्ये बऱ्याचशा कंट्री ह्या ह्या डेव्हलप आहेत आणि डेव्हलपिंग आहेत, म्हणजे यांचं प्रमाण जास्त आहे. डेव्हलप प्लस डेव्हलपिंगचं प्रमाण बऱ्यापैकी जास्त आहे. आणि अंडर डेव्हलप कंट्रीज होत्या त्या सुद्धा आता ट्रान्झिशन झोनमध्ये आहे. त्याच्यामुळे हा सिद्धांत सध्या तुम्हाला काय म्हणू शकतो आपण, कालबाह्य झालं असं आपण म्हणू शकतो. तर सनस्पॉट थिअरी झाली. याच्यानंतर पुढची थिअरी येते, ते म्हणजे सायकोलॉजिकल थिअरी. तर नावातच आहे बघा, तुम्ही पाहू शकता नावातच आहे काय, तर सायकोलॉजिकल थिअरी. तर सायकोलॉजी आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आपली सायकोलॉजी कशी असते, दोन प्रकारची असते, एक असते पॉझिटिव्ह आणि दुसरं असते निगेटिव्ह, बरोबर ना. सिंपल गोष्ट सांगतो, बऱ्याच जणांनी आता राज्यसेवा पूर्व परीक्षेचा पेपर दिलेला आहे. बऱ्याच जणांचे स्कोअर चांगले असतील, काहींचे काठावर असतील, काहींचे कमी असतील. म्हणजे समजा एखाद्याचा 120+ असेल, तो आरामात काय करेल, मेन्सची तयारी चालू करेल. एखादा काय करेल, एखाद्याचा स्कोअर 100, सपोज मी पकडतो 105 ते 115, 120च्या दरम्यान आपण पकडूया, ठीक आहे. म्हणजे तो काय करतो, स्वतःला काठावर समजतो. आणि काही लोक जे 100च्या खाली आहेत, म्हणजे ते आपण म्हणू शकतो की मागच्या कोटापेक्षा बऱ्याचशा खाली आहेत. आता होतं काय मित्रांनो, 120 वाले काय करतात, आरामात अभ्यास सुरू करतात. 100 वाले काय समजतात की असं पण माझं होईल याची गॅरंटी नाही, त्यामुळे ते कंबाईनला शिफ्ट झालेले आहेत प्रिलिमसाठी, बरोबर का.
आणि 120 वाले राजेशाह मुख्यचा अभ्यास चालू केलाय त्यांनी. पण मधली जी जनता आहे ना, म्हणजे आपण 100च पकडूया, 100 ते 120 ची मधली जनता आहे. त्यांना काय वाटतं, की जर सेकंड आन्सर कीने आपल्यामध्ये काही चेंजेस झाले, म्हणजे आता प्लस येऊ किंवा आपण काठावर असल्यामुळे आपण बाहेर पण फेकले जाऊ, असं पण बऱ्याच जणांना भीती असते. तर या ठिकाणी लक्षात घ्या, ह्या ज्या मधल्यापैकी जी जनता आहे त्याच्यामध्ये पण आता याच्यामध्ये तुम्ही हे अप्लाय करू शकता, की पॉझिटिव्ह वाले, निगेटिव्ह वाले. ठीक आहे. म्हणजे काठावर असणाऱ्यांना तो आपण हा फॉर्म्युला अप्लाय करू. तर जे लोक पॉझिटिव्ह असतील ते काय विचार करतील, माझं काय होईल सेकंड आन्सर कीने स्कोर वाढेल आणि मी मुख्य परीक्षेला क्वालिफाय होईल. ते काय करतात, मग मुख्य परीक्षेचा अभ्यास चालू करतात. मग मार्केटमध्ये कोणी किती पण कट ऑफ सांगू द्या, कोणी किती पण मार्कांच्या पुढे सोडू द्या, नाही नाही कट ऑफ 120च्या वर लागेल, खूप चांगले मार्क आहेत मुलांना, जे काय असेल ते. ते लोक काय समजतात, ठीक आहे मी असा आता अभ्यास केला, मला माझा अभ्यास वाया जाणार आहे का, नाही मला तो पुढं कंबाईनला कामाला येईल, बरोबर का. त्याच्यामुळे ते अभ्यास चालूच ठेवतात. तर हे तुमची पॉझिटिव्ह मेंटॅलिटी. आणि दुसरी असते तुमची निगेटिव्ह मेंटॅलिटी. ती म्हणजे काय, तर माझा स्कोर काठावर आहे ना, उद्या समजा मी पास नाही झालो तर मग अभ्यास वायाला जाईल, असं समजून ते अभ्यासच करत नाही मुख्य परीक्षेचा. ते झाले निगेटिव्ह मेंटॅलिटी. तुम्हाला हेच लक्षात घ्या, इकडे अप्लाय करायचंय सायकोलॉजिकल थिअरीमध्ये. तर हे कोणी दिलं होतं, ऑर्थर पिगो नावाचा तो सायंटिस्ट होता, म्हणजे थिंकर आपण पकडूया. सायंटिस्ट म्हणजे लक्षात घ्या, तुम्हाला असं समजू नका की सायंटिस्ट हा फक्त सायन्समध्येच असतो. इकॉनॉमीमध्ये जे सायंटिस्ट असतो आपण त्याला इकॉनॉमिक्स म्हणतो, आला लक्षात, अर्थशास्त्रज्ञ. तर यांचं काय म्हणणं होतं ऑर्थर पिगो, यांचं म्हणणं होतं की व्यापार चक्रामध्ये जे चढ उतार येतात, म्हणजे काय, तर तेजी आणि मंदीच्या अवस्था येतात ना, त्याला एक कारण ते म्हणजे लोकांची सायकोलॉजी. तर सायकोलॉजी म्हणजे काय, तर आशावाद. म्हणजे काय, तर आपण म्हणतो की लोकांना आशा असते. आणि दुसरं असतं तुमचं निराशावाद, म्हणजे काय, काही लोक निगेटिव्ह थिंकिंगचे असतात. तर ह्या गोष्टींचा परिणाम त्यांचा म्हणून होती की गुंतवणुकीवर पडतो. म्हणजे जे लोक आशावादी असतात ते काय करतात, लगेच मार्केटमध्ये गुंतवणूक करतात. आणि जे लोक निगेटिव्ह असतात त्यांचं म्हणणं होतं की ते मार्केटमध्ये गुंतवणूक करत नाही. ठीक आहे. आता तुम्ही म्हणाल की याचा आणि व्यापार चक्राचे काय संबंध, तो मित्रांनो डायरेक्ट संबंध आहे, ते तुम्हाला सांगतो कसा. ठीक आहे. तर त्यांच्या म्हणण्यानुसार, बरं काही मी माझ्या नुसार नाही सांगत, त्यांचं म्हणणं असं आहे की आशावादी लोक काय करतात, गुंतवणूक करणार, बरोबर. गुंतवणूक करण्यानंतर काय होणार आपल्याला माहिती आहे, इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी काय वाढणार, मार्केटमध्ये वाढणार ना, आर्थिक क्रिया वाढणार. आणि आर्थिक क्रिया वाढली की तुमची अर्थव्यवस्था कुठे जाते, तेजीमध्ये जाते. मला लक्षात, मी काय करतो, ब्लँक पेज घेतो, इथं सगळा कचरा करण्यापेक्षा मी थोडंसं ब्लँक पेजवर लिहितो. हे बघा काय सांगितलं, तुम्ही पॉझिटिव्ह आहात, आशावादी आहात, तर तुम्ही काय करता, आशावादी पॉझिटिव्ह असल्यामुळे मार्केटमध्ये गुंतवणूक करता. आणि गुंतवणूक केल्यामुळे काय होतं, मग मार्केटमध्ये हळूहळू काय होतं, मग तेजी येते, बरोबर का, आर्थिक क्रिया वाढतात. पण जर तुम्ही निराशावादी असाल, तर निराशा असून तुम्ही काय करणार, निगेटिव्ह, नाही नाही नको गुंतवणूक करायला, पैसे बुडले तर कसं करायचं, मग आपल्या घाट्या का सौदा होईल, आलं लक्षात, असं करून तुम्ही काय करता, गुंतवणूक करतच नाही. आणि त्याच्यामुळे काय होतं, असं मग बाकीचे लोक पण विचार करतात, अरे यांनी तर गुंतवणूक केली, आपण कशी करायची, कुणीच गुंतवणूक काय करत, असं करून लोकांवर देखील तो काय होतो, इम्पॅक्ट होतो. मग मार्केटमध्ये मंदी येते, आलं लक्षात. तर अशा प्रकारे तेजी आणि मंदीच रिलेशन कशाच्या संदर्भात आहे, तर आशावाद आणि निराशावादाशी संबंध आहे. ठीक आहे. तर तर हे ऑर्थर पिगून यांनी सांगितलेलं होतं, बरोबर. तर हे झालं यांचं थिअरी. आता याचा त्रुटी काय लक्षात घ्या, याच्यामध्ये काही फॉल्ट आहे. तर फॉल्ट कसा, तर हा जो सिद्धांत आहे लक्षात घ्या, हा कम्प्लिटली फुल प्रूफ नाही. म्हणजे काय, कोणाला इन्व्हेस्टमेंट करायची असेल तो दरवेळेस असाच विचार करतो असं नाही, बरोबर का. तेव्हा मानसशास्त्रीय फॅक्टर जे आहेत, म्हणजे काय मानसशास्त्रीय घटक जे आहेत ना, हे दुय्यम स्वरूपाचे आहेत. हे काय प्रथम पहिला फॅक्टर नाही, प्रायमरी फॅक्टर नाहीये. हा विचार लोक करतात पण थोड्या प्रमाणात करतात, एवढ्या प्रमाणात करत नाही. त्याच्यामुळे दरवेळेस तुम्ही पॉझिटिव्ह निगेटिव्ह थिंकिंगच्या अँगलने जर विचार केला तर ते बिझनेस सायकल चालत नाही. हे फॅक्टर आहेत पण हे दुय्यम आहेत, आलं लक्षात, हे प्रायमरी नाही आहेत, हे कसे सेकंडरी फॅक्टर आहेत. साधा विचार करा, ज्यावेळेस तुम्ही एखादी गोष्ट काय म्हणतात त्याला, जेवण करत असता, बरोबर का, म्हणजे जेवण जेवण करण्यासाठी काहीतरी घास खाता, तुमचं मेन पर्पज काय असतो, तुम्हाला भूक भागवायची ना, बरोबर ना. मेन फॅक्टर आपल्याला भूक भागवायची असते. बाकी आपण काय विचार करतो, नाही नाही मला ह्या भाताला कलर लावलाय, मी कलर नाही खात, मला पांढराच भात लागतो, मला पिवळाच भात लागतो. हे फॅक्टर आपल्या नंतर येतात. ज्यावेळेस आपल्याला भूक लागलेली असते आपण सरळ ताटामध्ये जे आहे ते खातो, बरोबर का. आपण नाही त्याचा कलर कसला आहे, कुणी बनवलंय, मग ते आईने बनवलं का, बाबाने बनवलंय का, ताईने बनवलंय, ह्या गोष्टी आपल्यासाठी दुय्यम आहेत. तुम्ही किंवा मेसला खात असाल, आपण विचारतो का कुणी बनवल्यास, हे मॅटर नाही करत, आपल्याला भूक महत्वाची असते. आणि मग दुय्यम फॅक्टर कधी येतात लक्षात घ्या, ज्यावेळेस लोक ओव्हर करतात, म्हणजे काय ओव्हर थिंकिंग करतात, त्यावेळेस येतात. म्हणजे काय, समजा तुम्हाला भूकच नाही, मग तुम्ही काय करतात, वेगवेगळे मग नाटकं करणार की नाही नाही मग भाजी तिखटच झाली, भाजी असंच झाली, भाजी तशीच झाली, अशा प्रकारे आपण नाटकं करतो. ठीक आहे.
हे तुम्हाला मी मुद्दाम डेली लाईफ मध्ये एक्झाम्पल का सांगतो, तुम्ही जर असं जर कम्पेअर करून जर इकॉनॉमिक्स जर लक्षात ठेवलं किंवा जर अभ्यास केला ना, तर तुम्हाला इकॉनॉमिक्स कधीच अवघड जाणार नाही. आलं लक्षात? कसं आहे ना, मार्केटमध्ये लोकांनी एवढं इकॉनॉमिक्स अवघड करून ठेवलंय, म्हणजे एक ठराविक तुम्हाला पीपीटी घेतील समोर, त्याच्यातला कन्सेप्ट वाचून दाखवतील किंवा असं सांगतील, टेक्निकली गोष्टी खूप सांगितल्या जातात. तुम्हाला अशा बारीक बारीक जर तुम्ही डेली लाईफचे एक्झाम्पल घेऊन जर इकॉनॉमिक्स जर अंडरस्टँडिंग केलं ना, तर मला नाही वाटत तुम्हाला इकॉनॉमिक्स कधी अवघड जाईल. मित्रांनो, लक्षात ठेवा, तुम्हाला ऐकायला खोटं वाटेल, पण एकेकाळी मला देखील इकॉनॉमिक्स अवघड वाटायचा. आलं लक्षात? हे मी पहिल्यांदाच पब्लिकली जाहीर करतोय. इकॉनॉमिक्स एकेकाळी मला स्वतःला देखील काय वाटायचा, एकदम बोरिंग वाटायचा, अवघड वाटायचा. पण मी विचार केला, असा कसा अवघड आहे, आपण एकदा ट्राय करून पाहूया. आणि मला कळलं, अरे हा तर सगळ्यात सोपा विषय आहे. आला लक्षात? त्याच्यामुळे तुम्ही असा विचार कधीच करू नका की इकॉनॉमिक्स खूपच किचकट आहे. तर तुम्ही त्याच्यामधली आवड निर्माण करा. ठीक आहे, कुठलाही सब्जेक्ट असतो, फक्त इकॉनॉमिक्स नाही. काही नाही, हिस्ट्री अवघड जातो, तुम्ही हिस्ट्रीला कथेच्या अँगलमध्ये बघा ना, तुम्ही त्याला कथाच्या स्वरूपात बघा. आलं लक्षात? मी स्वतः हिस्ट्रीचे लेक्चर घेतले, तुम्ही बघा त्याच्यामध्ये आपलं बॅच पण आहे त्याच्यामध्ये. आता मी बॅचचं प्रमोशन करायचं म्हणून सांगत नाही, जस्ट मी तुम्हाला सांगतोय की हिस्ट्री जर तुम्ही एकदम कथाच्या स्वरूपात जर लक्षात ठेवलं ना, तर तुमच्यासमोर एक पूर्ण स्टोरी अशी उभी राहते. अरे कशा प्रकारे ते, मग ते एक्झाम्पल सांगतो की बघा, ते शाहू महाराजांबरोबर ते वेदोक्तांचं प्रकरण झालं होतं. तर माझ्या डोळ्यासमोर ते दिसलं की शाहू महाराज त्या ठिकाणी ते स्नानाला गेले, त्या ठिकाणी ते त्यांना ते पुराणोक्तो जे काय असतं वेदोक्त मंत्र म्हणले का नाही म्हणले, मग त्यांचे ते दुसऱ्या व्यक्तीने त्यांच्या लक्षात गोष्ट आणून दिली. अशा सगळ्या गोष्टी तुम्हाला डोळ्यासमोर दिसतात. तर अशा प्रकारे जर तुम्ही अभ्यास केला ना, तर लक्षात घ्या, तुम्हाला पाठांतर करायची गरजच नाही वाटत. आलं लक्षात? तर थोडंसं विषयांतर होते, पण ह्या गोष्टी गरजेच्या आहेत मित्रांनो. तर मला तुमचा विषय सोपा करायचा आहे. माझी ही इच्छा नाही की तुम्ही माझी बॅच पुन्हा पुन्हा घ्यावा आणि तुम्ही पुन्हा पुन्हा त्याच गोष्टी करत राहाव्यात. मित्रांनो, तुम्हाला ऐकायला खोटं वाटतं, माझे बरेचसे असे काही स्टुडंट आहेत, ते काय करतात, समजा एखादं विज्ञान आहे, ते विज्ञानाचीच बॅच पुन्हा पुन्हा घेतात, तर पुन्हा पुन्हा बघत बसतात, कारण का त्यांना तो विषय अवघड जातो. तर मला सांगा, तुम्ही एकच बॅच पुन्हा पुन्हा घेता, याचा अर्थ दोन लोकांचा त्याच्यामध्ये फॉल्ट आहे. एकतर शिकवणाऱ्याने चांगलं शिकवलेलं नाहीये, का तुम्ही ते नीट समजून घेत नाही. आलं लक्षात? तर ह्या ठिकाणी मला एक सांगायचं की तुम्ही कुठलाही विषय समजून घेत असताना तुम्ही त्याला पूर्ण इंटिग्रेट करून शिका. फक्त त्याला थेरॉटिकल अँगल शिकू नका, त्याला डेली लाईफशी कनेक्ट करा, इंटरलिंक करा. आलं लक्षात? आपल्याला या ठिकाणी समजून घेणं महत्वाचं आहे. तुम्ही कुठल्या अँगलने शिका. आलं लक्षात? हेच महत्वाचं नाही की तुम्ही माझ्याकडनं शिका, तुम्ही कोणाकडनं शिका, पण तुम्हाला ती गोष्ट समजणं खूप महत्वाचं आहे. त्यामुळे तुम्हाला मी थोडंसं या बाकीच्या गोष्टी सांगत असतो, जेणेकरून तुम्हाला ते इंटरलिंकिंग राहील. आलं लक्षात? तर झाली सायकोलॉजिकल थिअरी. तर ठीक आहे. आता याच्यामध्ये कोण सांगितलं होतं, मला मी ऑर्थर पिगू यांचं नाव सांगितलं होतं. कोण? ऑर्थर पिगू. ठीक आहे. तर हे झालं सायकोलॉजिकल थिअरी. त्याच्यानंतर पुढची थिअरी आहे ते म्हणजे लक्षात घ्या, ओव्हर इन्व्हेस्टमेंट थिअरी. ओव्हर इन्व्हेस्टमेंट थिअरीचं मराठीमध्ये आपण काय म्हणतो, तर अतिरिक्त गुंतवणुकीचा सिद्धांत. कशाचा? अतिरिक्त गुंतवणुकीचा सिद्धांत. तर हे कोणी दिली होती थिअरी? रॉबर्टसन आणि स्पिथॉप यांनी थिअरी दिली होती. आता यांचं काय म्हणणं आहे बघा, सिंपल आहे लक्षात ठेवायला. ज्यावेळेस एखाद्या क्षेत्रामध्ये ना अतिरिक्त उत्पादन होतं, कशा प्रकारचं उत्पादन होतं? अतिरिक्त उत्पादन होतं ना, त्याच्यामुळे काय होतं, इतर क्षेत्रामध्ये देखील त्याचं उत्पादन जास्त होतं. त्याचं म्हणजे दुसऱ्या गोष्टींचं. पुन्हा सांगतो, ज्यावेळेस एखाद्या क्षेत्रामध्ये उत्पादन काय होतं, इन्व्हेस्टमेंट जास्त आहे. बघा सिंपल पुन्हा सांगतो, एखादा समजा ए नावाचं सेक्टर आहे, थांबा एक मिनिटं, ए नावाचं सेक्टर आहे, बी नावाचं सेक्टर आणि सी नावाचं सेक्टर आहे. काय झालं, असं लक्षात घ्या की ए सेक्टरमध्ये इन्व्हेस्टमेंट खूप झाली, म्हणजे काय, गुंतवणूक झाली, म्हणजे ओव्हर इन्व्हेस्टमेंट झाली. तर या ठिकाणी काय होणार, एचं काय होणार, उत्पादन वाढणार ना. उत्पादन वाढलं तर काय होतं मित्रांनो, असं लक्षात घ्या, समजा बी ही वस्तू ए वर डिपेंड आहे. ठीक आहे, म्हणजे एक्झाम्पल लक्षात घ्या की याचा काय होतंय की समजा ही व्हेकल तयार होते आणि समजा या व्हेकलच्या समजा आपण लक्षात घ्या की इंजिन, ही इंजिन कोण तयार करते, असं लक्षात घ्या बी तयार करते. तर मला सांगा, व्हेकलची संख्या वाढली तर मग इंजिन जास्त लागतील ना, म्हणजे काय, ऑटोमॅटिकली बीचं पण उत्पादन वाढतंय. आलं लक्षात? आलं लक्षात की समजा आता इंजिन बी तयार करते, पण ते इंजिनचे समजा आपण काय करूया की त्याचं आवरण आहे, आवरण, ते आवरण तयार करते कोण, सी तयार करते, तर मग सीचं पण उत्पादन वाढावं लागेल. अशा प्रकारे काय होतं, तुम्ही ज्या एखाद्या पर्टिक्युलर फील्डमध्ये ओव्हर इन्व्हेस्टमेंट करता, जास्त प्रमाणात इन्व्हेस्टमेंट करता, तर त्याचा फायदा असा होतो की बाकी फील्डमध्ये काय होतं, उत्पादन वाढतं. आलं लक्षात? आणि मग काय होतं, वस्तूंची किमती कमी होतात. म्हणजे काय, विचार करा ना, मार्केटमध्ये समजा 10 वस्तूऐवजी जर 100 एखादी वस्तू जर तिची संख्या 10 होती आणि तिची वस्तू संख्या समजा आता 100 झाली, तर काय होतं, त्याची लक्षात घ्या मित्रांनो, किंमत ऑटोमॅटिक कमी होती. आलं लक्षात? ही कशावर डिपेंड असतं, डिमांड सप्लाय गॅपवर असतं. डिमांड सप्लाय काय, मागणी आणि पुरवठा यांचा जो आपण म्हणतो ना, ज्यावेळेस हे बऱ्यापैकी सेम असतात त्यावेळेस तुमच्या वस्तूंची किमती कमी होतात. आणि जर समजा तुमचं सप्लाय खूप जास्त असेल, समजा एक्झाम्पल पकडूया, बाजारामध्ये वस्तू 100 आहेत आणि मागणी फक्त 10 लोकांची आहे,
तर त्या वस्तू किमती कमी होणार ना. कारण का, ह्या वस्तू विकल्या गेल्या पाहिजेत म्हणून काय केलं जातं, याची किंमत कमी केली जाते, लक्षात घ्या मित्रांनो. आणि म्हणून त्या ठिकाणी काय होतं, मग डिमांड सप्लाय हा फॅक्टर त्या ठिकाणी रोल प्ले करत असतो. तेच इकडे तुम्हाला मी सांगतोय की ओव्हर इन्व्हेस्टमेंट थिअरीमध्ये काय होतं, तुम्ही एखाद्या वस्तूचं अतिरिक्त उत्पादन केलं, कधी केलं, ज्यावेळेस तुम्ही त्या क्षेत्रामध्ये जास्त गुंतवणूक केली, जास्त गुंतवणूक केल्यामुळे काय होतं, त्या वस्तूचं उत्पादन वाढतं. त्याच्यामुळे काय होतं, त्याच्यावर अवलंबून असणाऱ्या किंवा बाकीच्या गोष्टी आपण पकडा, दरवेळेस अवलंबून असतीलच असं नाही, बाकीच्या गोष्टीचं देखील काय होतं मित्रांनो, उत्पादन खूप वाढतं. साधा एक्झाम्पल घ्या, एखादा टुरिस्ट प्लेस असेल, त्या टुरिस्ट प्लेसमध्ये बघा तुम्ही एखाद्या ठराविक, समजा पावसाळ्यामध्ये आपल्याला माहिती की बरेच लोक ट्रेकिंगला जातात. तर त्या ठिकाणी काय झालंय, ट्रेकिंग असं पकडा की तुम्ही गडावर खूपच मोठ्या प्रमाणात इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटीज चालू आहेत, बरोबर का. तर त्याचा फायदा काय होतो, बाकी ठिकाणी होतो ना का, त्या ठिकाणी जाणारे ट्रॅव्हल्स, म्हणजे आपण पकडू की कॅब वगैरेचे उत्पादन वाढतं, कॅबवाल्यांचं काय इन्कम वाढतं ना, त्या ठिकाणी कॅबची मागणी वाढते, बाकीच्या गोष्टी असून त्यांचं इन्कम वाढतं. समजा कोणी ट्रेकिंगला जाते, मग ट्रेकिंगचे वेगवेगळे शूज, त्यांचं उत्पादन वाढवावं लागेल, बरोबर. कुणी जर ट्रेकिंगचे साहित्य घेऊन जाते, किट घेऊन जाते, त्याचं उत्पादन वाढवावं लागेल. आला लक्षात. म्हणजे काय होतं, एखाद्या क्षेत्रातील अतिरिक्त उत्पादनामुळे काय होतं, बाकी ठिकाणी देखील त्याचं उत्पादन जास्त होतं आणि त्याच्यामुळे वस्तूंचे काय होतं, किमती कमी होतात. कारण का, वस्तूंच्या संख्या वाढते ना. विचार करा, उत्पादन वाढले म्हणजे काय, वस्तूंची संख्या वाढणार, नंबर वाढणार, आणि मग काय होतं, मग त्या वस्तूंची किमती कमी होतात. कारण का, मागणी तेवढी वाढलेली नाही, पण उत्पादन तेवढं वाढलंय आणि त्याच्यामुळे मग त्या वस्तूंची किमती कमी होतात. आणि पुढे जाऊन मग आता मला सांगा, वस्तूंची किमती कमी झाल्या, वस्तूंची किमती कमी झाल्यामुळे काय होतं, ज्यांनी कोणी प्रोडक्शन केलंय ना, त्यांच्या उत्पन्नात घट होते. म्हणजे एक्झाम्पल तुम्हाला सांगतो मी, समजा एखादी कंपनी असेल, त्यांनी काय केलं, एक वस्तू ते काय करायचे, अगोदर 100 रुपयाला विकायचे, ठीक आहे. नंतर त्यांनी काय केलं, त्यांचं प्रोडक्शन खूप वाढलं, समजा त्यांनी पहिले ते काय करायचे, 10 वस्तू तयार करायचे आणि एक वस्तू किती विकायची, 100 रुपयाला विकायची. आलं लक्षात. तर या ठिकाणी असं पकडा की तुम्ही 10 वस्तू तयार करायचे, 100 रुपयाला विकायचे, म्हणजे त्यांना किती इन्कम भेटायचं, 1000 रुपये, बरोबर. आता त्यांनी काय करायला लागले, 10च्या ऐवजी त्यांनी 100 वस्तू तयार करायला लागले. किती, 10च्या ऐवजी आकडा वाढून त्यांनी 100 केला. पण मी तुम्हाला काय सांगितलं होतं की किंमत कमी करायची, आणि त्यांनी असं लक्षात घ्या, त्यांनी किंमत काय केली, 100च्या ऐवजी किंमत करून डायरेक्ट 5 रुपये केली, ठीक आहे. तर या ठिकाणी मला सांगा किती झाले, 100 गुणिले 500 रुपये. म्हणजे बघा ना, यांना 500 रुपयाचा घाटा झाला, 500 रुपयाचा काय झाला, तोटा झाला. या ठिकाणी काय होतं, उत्पन्नात घट येते, आणि घट आली म्हणजे काय, त्या ठिकाणी लक्षात घ्या, तूट निर्माण होते. तूट निर्माण झाली की पुढे जाऊन काय होते मित्रांनो, मंदी येते. आणि लक्षात, अशी ती सायकल त्यांनी सांगितली होती, मंदी येते. हे कोण सांगितलंय, ओव्हर इन्व्हेस्टमेंट थिअरी. पुन्हा सांगतो, ओव्हर इन्व्हेस्टमेंट काय होतं, उत्पादन वाढतं, त्याच्यामुळे बाकी ठिकाणचं देखील उत्पादन वाढतं, त्याच्यामुळे वस्तूंचं उत्पादन वाढल्यामुळे त्याची किंमत कमी होते. वस्तूंची किंमत कमी झाली की मग काय होतं, लोकांच्या उत्पन्नात घट होते, आणि उत्पन्नात घट झाल्यामुळे काय, तर मंदी येते, असं यांनी सांगितलं होतं. आता याची ही जी थेअरी होती, कुठली, ओव्हर इन्व्हेस्टमेंट थेअरी, याची एक फॉल्ट आहे, म्हणजे काय, त्रुटी आहे. तर काय त्रुटी आहे, तर यांनी इकॉनॉमिक रिकव्हरी कशी करायची, म्हणजे मंदीमध्ये अर्थव्यवस्था केली, आता त्याच्यातनं बाहेर कसं पडायचं, याच्यावर त्यांनी उपाय काय सांगितला नाही. हा त्यांचा काय झाला, ड्रॉबॅक समजूया आपण. याच्यानंतर पुढची थिअरी आपण पाहतो, म्हणजे ओव्हर सेव्हिंग थिअरी किंवा अंडर कन्झम्पशन थिअरी. म्हणजे काय, तर मराठीमध्ये आपण त्याला म्हणतो उपभोग न्यूनता. ओव्हर सेव्हिंग, उपभोग न्यूनता किंवा सेवन न्यूनता. आलं लक्षात. तर ओव्हर सेव्हिंग करणं म्हणजे अंडर कन्झम्पशन करणं, ठीक आहे. खूपच तुम्ही सेव्हिंग करताय, तुम्ही कन्झम्पशन करत असा, म्हणजे काय, तुमच्याकडे समजा 100 रुपये आले, तुम्ही 100 रुपये साठवून ठेवताय, तुम्ही त्याचा खर्चच नाही करत, म्हणजे काय, तुम्ही ओव्हर सेव्हिंग करताय. आलं लक्षात. तुम्ही कन्झम्पशन त्याचं करतच नाही, तुम्ही त्याला खायला वापरत नाही, फिरायला वापरत नाही, तुम्ही त्याचं कन्झम्पशन करत नाही. कन्झम्पशनचा अर्थ असं नसतो की तुम्ही दरवेळेस खायला वापरलं पाहिजे. तुम्ही एखादी वस्तू विकत घेतली, त्याला देखील कन्झम्पशन म्हटलं जातं. तुम्ही त्या 100 रुपये काय करताय, आहे तसं तुम्ही काय करताय, तिजोरीत ठेवून देताय, कपाटात ठेवून देताय, बँकेत ठेवून देताय, तुमच्या गल्ल्यात ठेवून देताय. म्हणजे काय, तुम्ही ओव्हर सेव्हिंग करताय, म्हणजे तुम्ही अंडर कन्झम्पशन करताय, लक्षात घ्या, ठीक आहे. तर ही थिअरी कोणी दिली होती, तर माल्थस, नंतर मार्क्स आणि हॉब्सन यांनी दिली होती. कोण कोण, माल्थस, मार्क्स आणि हॉब्सन. आलं लक्षात. नंतर आता बघा, मी काय सांगितलं होतं याच्यामध्ये, तर उपभोगावर होणारा खर्च कमी झाल्यामुळे त्या मालाला उठावत नाही. आता बघा ना, तुम्ही खर्च काय केला, कमी केला, तुम्ही 100 रुपयाचं 100 रुपये सेव्हिंग केले, म्हणजे काय, तुम्ही कन्झम्पशनवर खर्चच कमी करून टाकला ना, बरोबर का. आता मला सांगा, तुम्ही खर्च जर कमी केला, तर मार्केटमधला जो माल आहे त्याला मागणी येईल का, नाही ना, कारण तुम्ही खर्चच करत नाहीये. मार्केटमधला माल तसंच पडून राहिलाय, मार्केटमधला काय झाला, पडून राहिला, आणि त्याच्यामुळे काय होतं, मग मंदी येते. मालच विकला नाही गेला, तुम्हाला माहितीये, मालच विकला नाही गेला तर काय होणार, मंदील ना मार्केटमध्ये, तशी वस्तू पडून राहतील. आणि मग सगळ्यात पहिल्यांदा लक्षात घ्या, मंदीची सगळ्यात पहिल्यांदा झळ कुठे लागते, तर उपभोग्य वस्तूंच्या उद्योगांना लागते.
म्हणजे काय, ज्या वस्तू कन्झम्पशन गुड्स आहेत ना, कारण बघा मार्केटमध्ये कुठल्या वस्तू कन्झम्पशन गुड जास्त चालतात, कारण लोक डेली लाईफसाठी काय घेतात, कन्झम्पशन गुड. आपण काय घेतो, दूध, भाजीपाला, बिस्किट, खारी, जे काही रेग्युलर ऍक्टिव्हिटीची गोष्टी त्या घेतो ना आपण. आपण डेली मशिनरी खरेदी करतो, जाऊन मशीन खरेदी केलं, चला मला आता आज एक मोठा ट्रॅक्टर खरेदी करायचा, आपण डेली खरेदी करतो का, नाही. तर आपण कन्झम्पशन गुड्स डेली खरेदी करतो, म्हणजे काय, तर उपभोग्य वस्तू डेली खरेदी करतो. म्हणजे काय झालं मित्रांनो, तर मंदी जी आली ना त्याचा डायरेक्ट परिणाम अगोदर कशावर झालाय, तर उपभोग्य वस्तूंवर झालाय. आणि याचा जाऊन पुढे परिणाम कशावर होतो, तो कॅपिटल गुड्सवर होतो. तर कॅपिटल गुड्सवर देखील परिणाम होतो, तो इनडायरेक्टली होतो. तर कसा होता त्याचं तुम्हाला मी कारण सांगतो. लक्षात घ्या, तुम्ही समजा चिप्स बनवताय, तर मला सांगा, चिप्स आपल्याकडं तुम्ही घरगुती बनवत असाल ती गोष्ट वेगळी, पण ज्यावेळेस तुम्ही मोठ्या प्रमाणात बनवता कमर्शियल लेवलला, तुम्ही हाताने बनवत नाही, तुम्ही त्यासाठी काय करता, मशीन वापरता. आलं लक्षात. आणि मशीन लक्षात घ्या, हा कॅपिटलचा पार्ट आहे. ही कसल्या प्रकारची इन्व्हेस्टमेंट असते, कॅपिटल इन्व्हेस्टमेंट असते, म्हणजे काय, भांडवली गुंतवणूक असते. आणि विचार करा मग, जर तुमचं चिप्सचं जर प्रोडक्शन बंद पडलंय, तर मग ती मशीन काहीच कामाची नाही ना. म्हणजे काय, चिप्स बनवणाऱ्या मशीनचं प्रमाण कमी करावं लागेल आपल्याला. म्हणजे काय, तुमच्या मंदीचा परिणाम पहिल्यांदा कशावर झाला, तर कन्झम्पशन गुड्सवर झाला, आणि त्याचाच परिणाम कशावर झाला, तर भांडवली गुड्सवर झाला. आलं लक्षात. आणि बाकीच्या गोष्टींवर होतो. हे सांगितलं होतं ओव्हर इन्व्हेस्टमेंट थेरी, ओव्हर सेव्हिंग थेरी किंवा ओव्हर कन्झम्पशन थेरी. कुणी सांगितली, माल्थसने सांगितली, मार्क्सने सांगितली, हॉब्सने सांगितली. नंतर पुढची थेरी आहे ते म्हणजे जेएम केन्स, म्हणजे काय, जॉन मायनार्ड केन्स. सगळ्यात फेमस थिंकर आहे, लक्षात घ्या. एमपीसीचे देखील फेमस थिंकर आहे, जगामध्ये देखील खूप फेमस थिंकर आहे तो. म्हणजे याची थिअरी ती आहे इफेक्टिव्ह डिमांड थिअरी. सिंपल एकदम, लक्षात ठेवायला इझी आहे. याचं तुम्हाला जास्त काही डोक्याला शॉर्ट करून घ्यायची गरज नाही. मग अशी तसं मी तुम्हाला डेफिनेशन सांगितली की कुठल्याही बाजार अर्थव्यवस्थेमध्ये किंवा व्यापार चक्र जे असताना आपल्याला माहिती की मंदी आणि तेजी असते. म्हणजे काय, चढ आणि उतार. म्हणजे काय, बूम बस्ट, बूम बस्ट. आलं लक्षात. ह्या अर्थव्यवस्था चालू असतात, ह्या अवस्था चालू असतात. ज्यावेळेस उच्च मागणी असते, उच्च मागण्याच्या काळामध्ये काय होतं, इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटीज वाढतात, त्याच्यामुळे तेजी येते. आणि ज्यावेळेस त्याच्यामध्ये घट येते, आपल्याला माहिती काय होतं, मग इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी कमी होतात, बाजारात मंदी येते. बरोबर. तर हे जे आहे ना सायकल, त्याचं काय म्हणणं होतं, ज्यावेळेस बाजारात मंदी येते त्यावेळेस जेएम केसने एक सगळ्यात महत्वाचा उपाय त्यावेळेस सांगितलं होतं. जगात तोपर्यंत कोणीच सांगितलं नव्हतं. तो काय बोलला होता की सरकारने काय करायचं, या ठिकाणी हस्तक्षेप करायचा. जर तुम्ही तुमच्या अर्थव्यवस्था कुठे आली असन, मंदीमध्ये आली असन, पुढे तुम्हाला दाखवतो मी मॅप. बघा, मग अशी मी तुझी डायग्राम काढली होती, बरोबर. दिसतो तुम्हाला, इथं तुम्हाला मंदी. ज्यावेळेस तुमच्या अर्थव्यवस्था ठिकाणी मंदीमध्ये येते, त्या सरकारने काय करायचं, या ठिकाणी स्वतः हस्तक्षेप करायचा. आता म्हणाल की सरकारने काय करायचा, तर लक्षात ठेवा, लोक पुन्हा त्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करायला तयार नसतात. तुमची लोक काय असतात ना, लोकांची मेंटॅलिटी थोडीशी निगेटिव्ह मध्ये जाते. लोक इन्व्हेस्टमेंट करायला तयार नसतात, कारण का, त्यांना वाटतं की आपण जर इन्व्हेस्टमेंट केली आणि तो जर पैसा वसूल नाही झाला तर काय करणार, मग लोक इन्व्हेस्टमेंट करायला घाबरतात. मग जेएम केनचं काय म्हणणं होतं, सरकारचं श्रीमंत आहे ना, सरकारकडे पैशाची कमी नाही, सरकारकडे एवढी पॉवर आहे, मग सरकारने काय करायचं, सरकारने मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची. आणि सरकारने एकदा केली का मग काय होतं, मग खासगी लोक पण इन्व्हेस्टमेंट करतात. खासगी लोक म्हणजे लोक, कंपनी सगळे झाले त्याच्यामध्ये, खासगी कंपन्या, लोक याच्यामध्ये मग काय करतात, सरकारचं बघून ते देखील इन्व्हेस्टमेंट करायला चालू करतात. अशा प्रकारे काय होतं, मार्केटमध्ये तुमच्या इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटीज वाढतात. काय होतं, आर्थिक क्रिया वाढतात. आणि आर्थिक क्रिया एकदा वाढली की काय होतं, मग अर्थव्यवस्था हळूहळू काय होती, जी खाली डब घ्यायला आलती ना, म्हणजे मंदीमध्ये हळूहळू अशी काय होती, अशी पुनरुत्थान करायला लागते. म्हणजे काय, रिकवर व्हायला लागते. याला म्हणायचं रिकव्हरी. आला लक्षात. ही रिकव्हरीची फेज झाली तुमची. अशी ही झाली तुमची रिकव्हरी. ती रिकवर व्हायला लागतं. म्हणजे मंदी बंद काय होती, रिकवर करायचं असेल तर अर्थव्यवस्थेला बूस्ट देणं गरजेचं आहे, स्टिम्युलस देणं गरजेचं आहे. आणि तो कोणी द्यायचा, तर सरकारने द्यायचा असतो. लक्षात घ्या. ठीक आहे, वित्तीय धोरणाद्वारे द्यायचा असतो. बरोबर. वित्तीय धोरणाद्वारे सरकारने काय करायचं, तर सरकारी हस्तक्षेप करणं गरजेचं असतं. हे सिंपल एकदम आपल्याला सगळ्या अर्थव्यवस्थेमध्ये दिसतं अशा प्रकारे. ज्या ठिकाणी मंदी येते त्या ठिकाणी सरकार काय करतं, स्वतःहून काहीतरी इन्व्हेस्टमेंट करतं, इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटीज करतं. आणि या सगळ्या गोष्टी आपण वेगवेगळ्या चॅप्टरमध्ये ऑलरेडी पाहिलेल्या आहेत किंवा पाहणार आहोत. हे झालं जेएम केन्सची थिअरी. पुढची थिअरी आहे ते म्हणजे इनोव्हेशन थिअरी. तर इनोव्हेशन थिअरी कुणी सांगितली होती, ती सांगितली होती ते म्हणजे जोसेफ शिम्पेटरने. तर जोसेफ शिम्पेटर तुम्हाला माहिती असेलच, बरोबर का. तर यांनी कुठला सिद्धांत सांगितला, इनोव्हेशनचा. आता कॉमन सेन्स याच्यामध्ये, तर आपल्याला माहिती की मार्केटमध्ये कुठल्या प्रकारचं एक नवीन एखादी वस्तू आली, एखाद्या नवीन तंत्रज्ञान आलं, टेक्नॉलॉजी आली, म्हणजे इनोव्हेशन झालं, बरोबर का, नवीन शोध लागला, तर त्याचा मार्केटवर मोठा परिणाम होतो ना. साधा एक्झाम्पल घ्या, पहिल्यांदा लोकांना एआय काय माहित नव्हतं, पण आता बच्च्याला एआय माहिती आहे ना, सगळे चॅट जीपीटी वापरतात, एआय वापरतो. पहिलं प्रोडक्शन कसं होतं, मॅन्युअल व्हायचं, मॅन्युअल प्रोडक्शन व्हायचं. आणि आजकाल कसं एआय डायरेक्ट एआयचा वापर करून लोक काय करतात, मास प्रोडक्शन करतायत. म्हणजे काय, मोठ्या प्रमाणात प्रोडक्शन करतायत, उत्पादन करतायत.
तर फायदा कशाचा आहे, कशामुळे झाला, तर तंत्रज्ञानामध्ये झालेल्या बदलामुळं, बरोबर का. हे तंत्रज्ञान खूप मोठा फॅक्टर आहे आणि तोच त्यांनी सांगितलं, कोणी जोसेफ शिंपिटरने. त्यांचं म्हणणं होतं की मार्केटमध्ये जे काही वेगवेगळे शोध लागतात ते मार्केटमध्ये लॉंग टर्म स्थित्यंतरे घडून आणतात. स्थित्यंतरामध्ये खूप मोठी उलथापालथ घडून येते आणि त्याच्यामुळे जुन्या वस्तू काय होतात, कालबाह्य होतात, ते आपल्याला माहिती आहे, बरोबर का. पहिले लोक काय करायचे, बैलगाडी वापरायचे. बैलगाडीनंतर काय आली, सायकल आली. सायकल नंतर काय आलं, तर आपली टू व्हीलर आली. टू व्हीलर नंतर काय आली, फोर व्हीलर आली, बरोबर का. तर असा प्रकारे आपल्याला माहिती की मार्केटमध्ये जसं जसं नवीन टेक्नॉलॉजी येते त्यानुसार काय होतं, मग जुन्या वस्तू कालबाह्य होतात आणि जसं नवीन टेक्नॉलॉजी एकदम रॅपिडली येत असेल मार्केटमध्ये, ती खूप मोठ्या प्रमाणात डिस्ट्रप्शन क्रिएट करते. डिस्ट्रप्शन म्हणजे काय, ते एकतर पॉझिटिव्ह असेल किंवा निगेटिव्ह असेल, ठीक आहे. आणि हे जे काय असेल ना मित्रांनो, म्हणजे इनोव्हेशन, तेवढं ते लॉंग टर्म इफेक्ट खूप करत असतात. साधं एआय घ्या, एआयमुळे पूर्ण इंडस्ट्री चेंज होऊन गेली. तुम्ही कुठं जा, जगात सगळीकडे सध्या एआय घुसले, तुम्ही कुठेही जा, ठीक आहे. त्याच्यामुळे तुम्ही सोशल मीडियावर वेगवेगळे रील्स पाहत असाल, वेगवेगळ्या गोष्टी पाहत असाल, ऑलमोस्ट सगळीकडे सध्या एआय चालू आहे, ठीक आहे. तर हे झालं तुमचं कुठल्या थिअरीज, मॉनिटरीज की नॉन मॉनिटरीज. तर लक्षात घ्या, सगळ्या नॉन मॉनिटरी थिअरीज होत्या. म्हणजे काय, अमौद्रिक सिद्धांत ते वापरायचे. पहिले होतं सनस्पॉट थिअरी, पुन्हा सांगतो त्याच्यामध्ये मोजेने सांगितलं होतं, म्हणजे काय, मूर आणि जेव्हासनी. नंतर तुमचं सायकोलॉजिकल थिअरी, तर ऑर्थर पिगू, ठीक आहे. नंतर ओव्हर इन्व्हेस्टमेंट थिअरी कुणी सांगितलं होतं, रॉबर्ट्स आणि स्पिथॉप, राईट. आणि काय सांगितलं होतं, ओव्हर इन्व्हेस्टमेंट होते मार्केटमध्ये. नंतर पुढचं ओव्हर सेव्हिंग, याच्यामध्ये कोण सांगितलं होतं, माल्थस, मार्क्स आणि हॉब्सन. ओव्हर सेव्हिंग करता तुम्ही, जास्त तुम्ही सेव्हिंग करताय. पुढचे तुमचे इफेक्टिव्ह डिमांड थिअरी, जे एम के एसने सांगितली होती. नंतर इनोव्हेशन थिअरी, कुणी, जोसेफ शिंपेटरने, ठीक आहे. नंतर आता याच्यानंतर आपण पुढच्या थिअरीज पाहतोय, ते म्हणजे व्यापार चक्राच्या मौद्रिक सिद्धांत, म्हणजे काय, मॉनिटरी थिअरीज ऑफ ट्रेड सायकल किंवा बिझनेस सायकल. तर याच्यामध्ये सगळ्यात सुरुवात करतो आपण पहिल्यांदा ओव्हर इन्व्हेस्टमेंट थिअरी. तर मग अशी आपण पाहिली होती, ही वेगळी, लक्षात घ्या, ही आणि ती वेगळी. तर ओव्हर इन्व्हेस्टमेंट थिअरीज, याला दुसरं नाव आहे अतिरिक्त गुंतवणुकीचा सिद्धांत, ठीक आहे. फक्त यातले थिंकर वेगळे आहेत. कोण आहेत, प्रोफेसर वोन हायक. प्रोफेसर ओन हायक आहे ते थिंकर. आणि त्या पुस्तकाचं नाव काय, तर मॉनिटरी थिअरी अँड ट्रेड सायकल, असं त्यांनी पुस्तक लिहिलं होतं. आणि त्याच्यामध्ये थिअरी मांडली होती, कुठली, तर ओव्हर इन्व्हेस्टमेंट थिअरी, ठीक आहे. कोण थिंकर आहे, वोन हायक. तुम्ही असं लक्षात घ्या, हाईक झाले, हाईक, हाईक होती ना मार्केटमध्ये, हाईक होते म्हणजे काय, वाढ होते, वाढ कशाची, इन्व्हेस्टमेंट वाढ होते, असं लक्षात ठेवू शकतो. तुम्हाला ट्रिक सांगतो मी. हाईक होणं म्हणजे काय, वाढ होणे. तुम्हाला इंग्लिश शब्द माहित असेल, त्याच्यावर तुम्ही लक्षात ठेवा, ओव्हर इन्व्हेस्टमेंट. त्याचं काय म्हणत होतं, आता बघा, याने जे गोष्टी सांगितल्या आहेत ना, ह्या थोड्याशा तुमच्या अँगलने किचकट आहेत, ठीक आहे. आता मी तुम्हाला सांगतो, कारण का हे मी स्वतः केलं असं तुम्हाला मला सांगायला का जड नाहीये, पण मी तुम्हाला सिंपल भाषेमध्ये सांगतो. कदाचित तुम्हाला हे टेक्निकल गोष्टी कळणार नाही, मी तुम्हाला सिंपल भाषेमध्ये समजावून सांगतो. तर लक्षात घ्या, समजा मार्केटमध्ये तुम्हाला एक्सपेक्टेशन आहे की तुम्हाला इन्व्हेस्टमेंट समजा 100 रुपये होणं एवढं अपेक्षित आहे, बरोबर का. पण मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट झाली समजा 200 रुपये, ठीक आहे. समजा 100 रुपये इन्व्हेस्टमेंट होणं अपेक्षित होतं, पण त्याच्याऐवजी तुमच्या मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट झाली 200 रुपये. तर याच्यामुळे काय होणार, तर मार्केटमध्ये काय मित्रांनो, तेजी येणार. तेजी येणार, कशी तेजी, कारण का तुम्हाला एक्सपेक्टेड काय होतं, 100 रुपये, बरोबर का. पण मार्केटमध्ये आले किती, 200 रुपये. म्हणजे मार्केटमध्ये इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटीज काय झाली, बूस्ट झाली, लक्षात घ्या, बूस्ट झाली, बरोबर. याच्या वेळेस काय असतं, तेजीची अवस्था असते अर्थव्यवस्थेमध्ये. पण हे जर उलट झालं, जर का तुम्हाला अपेक्षित होतं 200 रुपये मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट येणं गरजेचं, तुम्हाला असं वाटलं की 200 रुपये येणार आहेत, ही तुमचे एक्सपेक्टेड आहे, पण तुमच्या मार्केटमध्ये फक्त 100 रुपयाचीच गुंतवणूक आली, तर त्या ठिकाणी काय होतं मित्रांनो, त्या ठिकाणी मंदीची अवस्था निर्माण होते. काय होते, मंदी. हे सांगितलं होतं कोणी, तर ते सांगितलं होतं हायकने, प्रोफेसर वॉन हायक. आता हे तुम्ही वाचत नका बसू, तुम्हाला मी एकदम सिंपल भाषेमध्ये सांगितलंय, हे थोडंसं टेक्निकल आहे. त्या अर्थशास्त्राच्या अँगलने लिहिले, त्यामुळे तुम्हाला ते टेक्निकल वाटू शकतं. ज्यांना ते समजत असेल ते वाचू शकतात, नो डाऊट, ठीक आहे. पण मी तुम्हाला ते सांगणार नाही, कारण का बऱ्याच लोकांना ते कन्फ्युज होऊ शकतं, म्हणून तुम्हाला मी सिंपल भाषेमध्ये सांगितलंय. ज्यावेळेस तुमचा, एक सेकंद, मी या ठिकाणी, ज्यावेळेस तुमचा प्रत्यक्ष गुंतवणूक दर हा तुमच्या अपेक्षित गुंतवणूक दरापेक्षा जास्त असतो, त्यावेळेस मार्केटमध्ये काय असते, तर तेजी असते, लक्षात घ्या, काय असते, तेजी असते. आणि हे जर उलट असेल, म्हणजे काय, अपेक्षित तुमचा गुंतवणूक दर हा तुमच्या प्रत्यक्षपेक्षा काय असेल, कमी असेल, त्या ठिकाणी काय असते, मंदी असते. आलं लक्षात. तर या दोन गोष्टी लक्षात ठेवा, बाकी याच्यामध्ये काहीच नाही. आता याच्यामध्ये काही फॉल्ट आहे, म्हणजे ही जी सिद्धांत होता ना, याच्यामध्ये एक फॉल्ट आहे. तो काय बोलतो, म्हणजे याच्यामध्ये फॉल्ट काय,
तर ही जी थिअरी होती ही सगळ्या टप्प्यात स्पष्टीकरण देत नाही. तुम्ही सांगता की इन्व्हेस्टमेंट जर एक्सपेक्टेशन पेक्षा जास्त असेल तर त्या ठिकाणी तेजी येते, नसेल तर मग मंदी येते. पण हे जे व्यापार चक्राचे आपण 4 टप्पे सांगितले होते, तर त्या 4 टप्प्यात ते स्पष्टीकरण देत नाही, बरोबर का? आणि मेन हे सगळ्यात जास्त फोकस कशावर करताय, म्हणजे जास्त महत्व कशाला देताय, तुम्ही व्याजदराला जास्त महत्व देताय. म्हणजे तुमची व्याजदर जे आहे ना, व्याजदर किती मार्केटमधला, त्याला तुम्ही जास्त महत्व देताय आणि बाकीचे जे महत्वाचे फॅक्टर्स आहेत त्याच्यावर तुम्ही दुर्लक्ष करताय. म्हणून ही थिअरी लक्षात घ्या. बऱ्याच लोकांनी याच्यावर टीका केली की तुम्ही व्याजदराला खूप महत्व देताय. ओव्हर इन्व्हेस्टमेंट थिअरीमध्ये तुम्ही व्याजदराला खूप मोठ्या प्रमाणात महत्व देत आहात, असं याच्यामध्ये त्रुटी आपण सांगू शकतो. बाकी जास्त डिटेलमध्ये जाऊ नका. पुढचं हॉटरेज मॉनिटरी थिअरी. तर हॉटरे कोणी बनवलं होतं? रॉब जॉर्ज हॉटरे नावाचा एक सायंटिस्ट इकॉनॉमिक्स म्हणून आपण, तर त्यांनी ही थिअरी मांडली होती, हॉटरेज मॉनिटरी थिअरी. आता असं काय म्हणणं आहे बघा, याचं म्हणणं होतं की ना, व्यापार चक्रामध्ये जे काही तेजी मंदीची अवस्था येतात ना, त्या सगळ्यांना एकच कारण ते म्हणजे पैसा. नाव होते ना मॉनिटरी थिअरी. तर तो काही असो, शेवटी पैसा मॅटर करतो. आपण नाही म्हणतो की शेवटी काय, शेवटी ज्याच्याकडे पैसा आहे त्याच्याकडेच लोक जातात, तसा प्रकार. त्याचं म्हणणं सेम आहे की इकडे तू काय बोलतोय की मार्केटमध्ये तुमच्या तेजी आणि मंदीची अवस्था हे कशामुळे ठरतात, तो ओन अँड ओनली फॅक्टर तो म्हणजे तुमचा पैसा काय चलन. हे कमी जास्त झालं की तुमच्या काय होतात, तेजी मंदीमध्ये फरक पडतो. तुम्ही बाकीच्या गोष्टी जे सांगताय ना की नैसर्गिक आपत्तीमुळं तेजी मंदी येते, भूकंपामुळे वर खाली होतं, महापूर याच्यामुळं, ह्या गोष्टी तो काय बोलला की तात्पुरत्या आहेत, ह्या काय परमनंट गोष्टी नाही आहेत. मेन फॅक्टर कुठला, पैसा. जिकडं पैसा तिकडं तुमची तेजी मंदीचे काय असेल ते बदल होणार. आता ऑब्विसली आपल्याला माहिती आहे गोष्ट, पैसा मार्केटमध्ये याला काय होणार, तेजी येणार, बरोबर. पैसा जास्त असलं काय होणार, तेजी असते, आणि पैसा कमी असेल तर काय होणार, मंदी असते, हे बरोबर. हे आपल्याला माहिती आहे ऑलरेडी. तर होतो हॉटरेज मॉनिटरी थिअरी. कोणी सांगितलं? रॉब जॉर्ज हॉटरे. तुम्ही कसं लक्षात ठेवणार, हॉट असं लक्षात ठेवा की मनी खूप हॉट असतं, बरोबर का? हॉट मनी असतं, हॉट. त्याच्यावर तुम्ही हॉटरे लक्षात ठेवा. नंतर पुढचं आहे हिग्स थिअरी ऑफ ट्रेड सायकल. हा थिंकर असून तुम्हाला प्रिलिमचा क्वेश्चन आठवला असेल, बरोबर का? प्रिलिममध्ये प्रश्न विचारला होता, ऑटोनॉमस इन्व्हेस्टमेंट आणि इंड्युस इन्व्हेस्टमेंट. आणि आपल्या, मी तुम्हाला चॅनलवर देखील सांगितलं होतं की आपल्या बुकमधनं मोर दॅन 20 to 22 क्वेश्चन आपल्या बुकमधनं डायरेक्टली कव्हर होतात. आणि मेन म्हणजे दोन्ही थिंकरचे क्वेश्चन आपल्या बुकमधनं आलेले आहेत. मार्केटमधल्या बऱ्याच लोकांना माहितीच नाहीये. बाकी तुम्ही मार्केटमध्ये भरपूर सारे बॅचेस पाहिले असतील, ते बोलतात की आमचे 2 प्रश्न आले, 4 प्रश्न आले, 5 आले. मी तर म्हणतो मॅक्झिमम 10 येऊ द्या. आलं लक्षात? तरी देखील आपलं पुस्तक त्यांना वरचढ ठरते, कारण का आपल्या पुस्तकामधनं 22 प्रश्न आलेत मित्रांनो, 22. तुम्ही याच्यामध्ये इकॉनॉमिक्सचा जर विचार केला तर 12 ते 13 प्रश्न आपल्या बुकमध्ये डायरेक्टली येत आहेत. ठीक आहे, मग विचार करा, सगळ्यात जास्त आउटपुट आपल्या बुकमध्ये भेटलं होतं. ठीक आहे, तरी पण बरेच लोकांचं म्हणणं होतं की आम्ही आता सोर्स चेंजेस नाही करू शकत. मला काय म्हणायचं, तुम्हाला जर मार्क्स घेण्यासाठी सोर्स चेंज करावा लागत असेल तर तुम्ही कम्फर्ट झोनमध्ये जाऊन राहू नका. कारण सध्या मार्केटमध्ये खूप सारा ट्रेंड चेंज झालाय. PYQ तुम्ही जर अनालिसिस केलं, ते 2000 मागचे 2-3 पेपर चेक करा. 2022-23 मध्ये खूप सारे प्रश्न हे सोर्सेस MPSC आयोगाने चेंज केलेले आहेत. ट्रॅडिशनल पुस्तकातनं सध्या प्रश्न येत नाहीयेत. आणि थिंकरवरचे प्रश्न तर तुमच्या कोअर बुक्समध्ये कुठूनच टॅकल नाही होणार. ते सगळे थिंकर आपल्या पुस्तकामध्ये आपण घेतलेले आहेत. तुम्हाला आता दिसतच आहेत की हिग्स थिअरी ऑफ ट्रेड सायकल हा प्रश्न त्यांनी आता विचारला होता. फक्त त्यांनी पूर्ण नाव दिलेलं नव्हतं. त्याचं पूर्ण नाव ते म्हणजे जॉन रिचर्ड हिग्स. आलं लक्षात? तर याचं काय म्हणणं आहे बघा, आता पुस्तकामध्ये आपण म्हणजे आपल्या पुस्तकामध्ये जी थिअरी दिली ना, ही थोडीशी ब्रॉड थिअरी दिलेली आहे. आणि क्वेश्चन जो एक्झाममध्ये विचारलाय ना, त्यांनी कुठेतरी क्वेश्चन तो उचललाय, म्हणजे रेडीमेड क्वेश्चन त्यांनी कुठेतरी उचललाय आणि तो आपल्या एक्झाममध्ये टाकलाय. आला लक्षात? मग तुम्ही क्वेश्चन काय करू शकता, लॉजिकली ते सॉल्व्ह करू शकता जर तुम्हाला ही थिअरी लक्षात आली तर. आता हा जो आहे ना रिचर्ड हिग्स, त्याचं काय म्हणणं आहे बघा, मी तुम्हाला सांगतो. जॉन रिचर्ड हिग्स, सॉरी, याचं म्हणणं आहे की मल्टिप्लायर आणि ऍक्सिलेटर यांच्यामध्ये जो परस्पर संबंध आहे ना, त्याच्या माध्यमातून तो व्यापार चक्राची अवस्था सांगतोय. त्याचं म्हणणं असतं की तुमच्या मार्केटमध्ये ऑटोनॉमस इन्व्हेस्टमेंट जे असते ना, ते एक प्रकारे ऍक्सिलेटर म्हणून काम करते. ठीक आहे, ऍक्सिलेटर म्हणून काम करते. ऑटोनॉमस इन्व्हेस्टमेंट म्हणजे काय, तर स्वतःहून इन्व्हेस्टर काय करतात, इन्व्हेस्टमेंट करायला पुढे येतात. त्यासाठी त्यांना कुठल्याही प्रकारचा स्टिम्युलस देण्याची गरज नसते, म्हणजे सरकारने सांगायची गरज नसते की तुम्ही इन्व्हेस्टमेंट करा. याला म्हणतात ऑटोनॉमस इन्व्हेस्टमेंट. आणि दुसरी असते तुमची इंड्यूस इन्व्हेस्टमेंट. इंड्यूस म्हणजे काय, त्या ठिकाणी इंड्यूस केलेली असते, त्या ठिकाणी त्यांना टोकावं लागतं की आता इन्व्हेस्टमेंट करा, राईट. तर ही जे लक्षात घ्या, इंड्यूस इन्व्हेस्टमेंट काय करते, तुमच्या वरच्या गुंतवणुकीचा अजून परिणाम वाढवते. म्हणजे ऑटोनॉमस झाली, स्वतःहून झाली, पण नंतर काय काय झालं, तर ही काय करते, तुमच्या ऑटोनॉमस इन्व्हेस्टमेंटचं त्याला काय करते, अजून परिणाम वाढवते. आणि ज्यावेळेस तुमची ऑटोनॉमस इन्व्हेस्टमेंट वाढते त्यावेळेस मार्केटमध्ये तेजी येते. आता शक्यतो कुठं आढळतं माहिती आहे, तुम्हाला सांगतो मी, ऑटोनॉमस इन्व्हेस्टमेंट शक्यतो जे असते ना, ते शक्यतो डेव्हलप कंट्रीमध्ये असते.
कुठं असते शक्यतो डेव्हलप कंट्रीमध्ये. तुम्ही बघा अमेरिकेमध्ये त्या ठिकाणी कॅपिटलिस्ट लोक जास्त आहेत ना, भांडवलशाही तिकडं अर्थव्यवस्था आहे, त्या ठिकाणी लोक स्वतःहून इन्व्हेस्टमेंट करायला जातात मार्केटमध्ये. त्या ठिकाणी त्यांना सांगावं लागत नाही, त्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट रेट जास्त आहे आपल्यापेक्षा. कारण का त्या ठिकाणी इंड्यूस नाही, त्या ठिकाणी ऑटोनॉमस इन्व्हेस्टमेंट आहे. म्हणजे काय, त्या ठिकाणी स्वायत्त किंवा स्वयंचलित गुंतवणूक आहे. स्वायत्त म्हणा किंवा स्वयंचलित म्हणा, आलं लक्षात. हे तुमची ऑटोनॉमस इन्व्हेस्टमेंट, हे झालं डेव्हलप कंट्रीमध्ये. पण डेव्हलपिंग कंट्रीमध्ये काय असतं मित्रांनो, ऑलरेडी लोकांमध्ये थोडासा माइंडसेट नॅरो असतं, त्यामुळे इन्व्हेस्टमेंट करायला लोक पळत नाही. म्हणजे त्या ठिकाणी काय करावं लागतं, त्यांना इंड्यूस करावं लागतं, आलं लक्षात. आणि त्यामुळे त्याची गुंतवणूक होईल, त्याला म्हणतात इंड्यूस इन्व्हेस्टमेंट. ठीक आहे, तर हे दोन प्रकारचे गुंतवणूक असतात. आणि यांचं म्हणणं असं की ज्यावेळेस ऑटोनॉमस इन्व्हेस्टमेंट असते त्या ठिकाणी काय असतं, मग त्या ठिकाणी तेजीची अवस्था येते. म्हणजे काय, स्वतःहून जर इन्व्हेस्टमेंट होत असेल त्या ठिकाणी ऑटोनॉमस इन्व्हेस्टमेंट असते, ती तुमची तेजी वाढवते. आणि जी इंड्यूस इन्व्हेस्टमेंट असते तर ती कशावर अवलंबून असते मित्रांनो, तर ती अर्थव्यवस्थेमध्ये उत्पादकता काय. उत्पादकता म्हणजे काय, तुम्ही एखादी गोष्ट गुंतवणूक केली आणि त्याचं काय आउटपुट आले, त्याच्यावर डिपेंड करते की लोक इन्व्हेस्टमेंट करणार आहेत का. आल्या लक्षात. तर इंड्यूस इन्व्हेस्टमेंटमध्ये कसं असतं की तुमच्या अर्थव्यवस्थेतील उत्पादकतेवरती अवलंबून असते, आल्या लक्षात. आणि ज्यावेळेस अर्थव्यवस्थेमध्ये मंदीची अवस्था असते, समजा असं लक्षात काय, अर्थव्यवस्थेमध्ये मंदी आली तर आपल्याला माहिती आहे मग त्या ठिकाणी इंड्यूस करावं लागतं इन्व्हेस्टमेंट. मग सरकार काय करणार, सरकार त्या ठिकाणी काहीतरी स्टिम्युलस देणार, सरकार स्वतःहून त्या ठिकाणी काहीतरी इन्व्हेस्टमेंट करणार. आणि मग त्या ठिकाणी लोक काय करणार, मग हळूहळू सरकारचं बघून देखील त्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करायला लागतात. म्हणजे सरकारने केल्यानंतर लोकांनी इन्व्हेस्टमेंट करायला चालू केली मित्रांनो. ही झाली तुमची इंड्यूस इन्व्हेस्टमेंट. आला लक्षात दोघांमध्ये डिफरन्स. ऑटोनॉमस मध्ये स्वतः लोकांनी कंपन्यांनी इन्व्हेस्टमेंट केलेली आहे, त्याला म्हणायचं ऑटोनॉमस, त्यांना कोणी न सांगता केली. आणि इंडियस मध्ये कसं असतं, तुमची अर्थव्यवस्था मंदीमध्ये गेली त्याच्यामुळे सरकार काय करतं, स्टिम्युलस देतं, स्वतःहून करतं आणि त्याला बघून मग लोक आणि कंपन्या इन्व्हेस्टमेंट करतात. हे जर तुमची इंड्यूस इन्व्हेस्टमेंट, हे शक्यतो कुठं असतं, डेव्हलपिंग कंट्रीमध्ये असं असतं. पण लक्षात घ्या, असं सगळीकडेच असं असं नाही, कारण कसं ना, प्रत्येक बुकमध्ये वेगवेगळी तुम्हाला माहिती दिलेली दिसेल. पण जनरली आपण ह्या ज्या अर्थव्यवस्थेचे चक्र पाहतोय किंवा बाजार व्यवस्थेचे चक्र पाहतोय, हे शक्यतो डेव्हलप कंट्रीमध्ये होतं. हा, डेव्हलपिंग कंट्रीमध्ये शक्यतो ऑटोनॉमस इन्व्हेस्टमेंट कमी असते, त्या ठिकाणी इंड्यूस इन्व्हेस्टमेंट जास्त असते. आलं लक्षात. कारण का, लोकांचा असलेला नॅरो माइंडसेट आणि सरकारचा बाजारावर असलेला कंट्रोल. डेव्हलप कंट्रीला प्रॉब्लेम नाही, कारण का डेव्हलप कंट्रीमध्ये आहेत ना ऑलरेडी मार्केट इकॉनॉमी असतात. त्या मार्केट इकॉनॉमी म्हणजे काय, बाजार केंद्रित, म्हणजे बाजाराने नियंत्रित केलेल्या अर्थव्यवस्था असतात. आणि जे डेव्हलपिंग कंट्री असतात म्हणजे काय, विकसनशील देश असतात, त्या ठिकाणी सरकारचा कंट्रोल जास्त असतो. ठीक आहे, चलो, तर हे होतं तुमचं हिक्स थिअरी ऑफ ट्रेड सायकल. आलं लक्षात. तर अशा प्रकारे मी तुम्हाला सांगितले की कशा प्रकारे हे ट्रेड सायकल वर्क करतात. थोडंसं क्लीन करतो. ठीक आहे, तर थोडक्यात पुन्हा आपण काय करूया पाहू. बघा, ओव्हर इन्व्हेस्टमेंट थिअरी मॉनिटरीमध्ये आपण पाहतोय, कुणी सांगितली होती हाईक. हाईक करून सांगितलं मी, हाईक होतं म्हणजे काय, तर वाढ होते, ओव्हर इन्व्हेस्टमेंट होते. नंतर हॉट रे तुम्हाला सांगितले की हॉट मनी. नंतर हिक्सने काय सांगितलं की त्याला सांगितले होते की ऑटोनॉमस इन्व्हेस्टमेंट आणि दुसरी इंड्यूस इन्व्हेस्टमेंट. तर इंड्यूस करतो म्हणजे आपण काय त्याला हिचकी देतो, असं लक्षात घ्या. आपण त्याला हिचकी दिली म्हणजे काय, त्याला आपण स्टिम्युलस दिला, असं तुम्ही लक्षात ठेवा. हिक्स म्हणजे काय, हिचकी. असं तुम्ही काहीतरी ट्रिक करून लक्षात ठेवू शकता. ठीक आहे, तर अशा प्रकारे ह्या वेगवेगळ्या काय झालेल्या आहेत, बिझनेस सायकलच्या आपण थिअरीज पाहिलेल्या आहेत. आज तुम्हाला समजले असतील. आणि मी तुम्हाला जे मगाशी मी तत्वज्ञान पाजळलं, तुम्ही तुमच्या अँगल घेऊ शकता. कंपल्शन नाही की मी सांगितलेल्याच गोष्टी फॉलो केलेल्या पाहिजेत. ठीक आहे, थोडंसं क्लीन करून घेतो. ठीक आहे, तर तुम्ही तुमच्या अँगलने सगळं करू शकता. माझं काम आहे तुम्हाला सब्जेक्ट सिम्प्लिफाय करायचा आहे. कारण कसं, मार्केटमध्ये खूप गोष्टी टेक्निकल सांगितल्या जातात आणि मी ते सगळ्यांच्या विरोधात आहे. कारण का, तर तुमचा विषय जर सोपा होत नसेल आणि तुम्हाला तो सब्जेक्ट बघण्यासाठी पुन्हा पुन्हा जर तीच बॅच घ्यावी लागत असेल, तर मी तर म्हणतोय ऍज अ शिक्षक म्हणून तो जे कोणी व्यक्ती असेल ते फेल आहे त्या ठिकाणी. ठीक आहे, त्यामुळं तुम्ही अशा पद्धतीने शिकवले गेलं पाहिजे की जेणेकरून विद्यार्थ्यांना त्यांच्या भाषेत समजेल. कारण इकॉनॉमिक्स लक्षात घ्या, हा थोडासा टेक्निकल सब्जेक्ट आहे. पण तो जर तुम्ही स्वतःच्या अँगलने समजून घेतला ना, म्हणजे मी जसं आता तुम्हाला समजावून सांगतोय डेली लाईफचे एक्झाम्पल घेऊन, तर तुम्हाला एकदम इझी होऊन जाईल. ठीक आहे, तर जास्त आपण या ठिकाणी बोलत नाही, तर या ठिकाणी आपण थांबूया. पुन्हा भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना धन्यवाद.